सर्वप्रथम आपले गुरुवर्य देवारे सर, जे नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि नवीन नवीन कौशल्य शिकवण्यासाठी आघाडीवर असतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जी माहिती अडॉप्ट केलेली आहे तिचा विनियोग केला पाहिजे, यासाठी उद्युक्त करण्यासाठी ते सक्रिय पाठिंबा देत असतात. त्या गुरुवर्य देवारे सरांना मी प्रथम वंदन करते आणि त्यांचं स्वागत करते. कुबल मॅडमचं स्वागत आहे, गीता मॅडमचं स्वागत आहे. सगळे विद्यार्थी, कुलकर्णी मॅडम, दळवी सर, शिंदे सर इत्यादी सगळे मान्यवर जे आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचं लेक्चर आपल्या रंजना मॅडम घेणार आहेत. अर्थातच खूप चांगल्या तयारीच्या त्या आहेतच, कारण पहिलं जे तेव्हा त्यांनी लेक्चर घेतलं तेव्हा कुंडलीची तयारी कशी करावी, नक्षत्र, भाव परत्वे, असणारे ग्रह, त्यांच्या दृष्ट्या, या सगळ्यांची माहिती तेव्हा त्यांनी खूप तयारीने आपल्या समोर मांडलेली होती. आजही कर्माचा कारक ग्रह आणि न्यायाचा कारक ग्रह शनी याविषयी त्या लेक्चर देणार आहेत. आणि लेक्चरच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की मी अजून एक लेक्चर शनिवार घेणार आहे. याचा अर्थ शनी विषयीचं चिंतन हे त्यांचं निश्चितच चांगलं असणार आहे. तेव्हा चला आपण सगळेजण ऐकूया. कर्मकारक शनी आपल्याला केव्हा काय देतो आणि केव्हा काय काढून घेतो. नमस्कार मॅडम. धन्यवाद सर. कुबल मॅडम. हो हो हो. तर सर्वात प्रथम आपले आदरणीय गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना साष्टांग कोटी कोटी दंडवत. आणि आपल्या आत्ता हळदणकर मॅडमनी पण ह्या आपल्या रंजना मॅडमचं स्वागत केलं, त्यांना पण नमस्कार. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज आपल्या या देशमुख मॅडम, ह्याच्या अगोदर मला वाटतं ह्यांचे 2 क्लास झालेले आहे आणि हा सराव क्लासचा आज आपला 13वा वर्ग आहे. तर आज मॅडम आज आपल्याला म्हणजे शनीच्या राशी प्लस सूक्ष्म ही कार्यशाळा, ही कार्यशाळा 2 भागात घेणार आहे. तर आज त्याचा हा प्रथम भाग, त्याच्यात ते राशी आणि त्याचे सूक्ष्मांश ह्याबद्दल आपल्याला सांगणार आहे. तर रंजना मॅडम, मी तुम्हाला आम्हा सर्वांतर्फे खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देते आणि तुम्हाला नम्र विनंती करते की आपण आपला क्लास सुरू करावा. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर, तुम्ही मला संधी दिलीत बोलण्याची. शनीची कृपा आणि माझ्या सगळ्या सख्या हळदरकर मॅडम, कुबल मॅडम, नंतर पोद्दार मॅडम, तिवटणे मॅडम, सरोज शिंदे मॅडम, त्या सर्वांचं मी स्वागत करते. सगळ्या कुलकर्णी, उपस्थित अनुपस्थित सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सर, मला शनी याविषयी का बोलावं असं वाटलं हे मी थोडं पहिल्यांदा सांगते की जेव्हा जातक आपल्याकडे येतो त्यावेळेला तो प्रचंड घाबरलेला असतो आणि माझा शनी बिघडला ही एक त्याच्या डोक्यामध्ये अशी कल्पना पक्की बसलेली असते, रुजलेली असते. त्यावेळेला शनी इतका लोक का घाबरतात ह्या अनुषंगाने मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली आणि कुंडल्या बघितल्या लोकांच्या, त्यावेळेला असं लक्षात आलं की लोक उगाचच घाबरतायत. शनी उलट खरंच स्वरूप दाखवतो माणसाला की तू कसा आहेस, तू कोण आहेस, तुझं कार्य काय आहे, तुला करायचं काय आहे. तर आता ह्या शनीविषयी मी आपल्या समोर माहिती सादर करते. काही चूक झाली माझ्याकडनं तर क्षमा करावी. आता आपण शनी या ग्रहाविषयी माहिती बघूया. सूर्यपुत्र दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय मंदाचार प्रसन्नात्मा पीडाम दहतु मे शनी. भारतीय तत्वज्ञानानुसार आपला वर्तमान जन्म हा अनेक पूर्वजन्मींचे संस्कार असतो. जन्माला आलेल्या प्रत्येकाची कर्म आणि कर्मफल त्यापासून कदापिही सुटका नसते आणि त्या त्या कर्मफलांमुळे आपल्याला वर्तमान जन्मातील सुखदुःख भोगावी लागतात. पूर्वजन्मीची पापपुण्यानुसार भोगावी लागणारे सुखदुःख हे संचित कर्माचा परिणाम असते. संचित कर्मानुसार जे जे शरीर भोग त्या त्या व्यक्तीला भोगावे लागतात.
ते प्रारब्ध कर्म म्हणतात. वर्तमानात आपल्या हातून घडणारे कर्म आणि त्याचे परिणाम म्हणजे क्रियमाण कर्म. आत्मा हा अमर असला तरी तो जीवाच्या कर्मफलांमध्ये बांधला असतो व त्यानुसार जीवनात सुख दुःख भोगतो. कर्मफलांचे परिणाम एकाच जन्मात भोगून संपतील असेही नसते. व्याज, चक्रवाढ व्याज या हिशोबाने व्यक्तीला तो कर्मफलांचा हिशोब वर्तमान जीवनात सुखदुःखांना सामोरे जात संपवावा लागतो. संचित कर्म ही दृढमूल कर्म असतात आणि त्याची फळं ही भोगावीच लागतात. क्रियमाण कर्म जी शिथिल मूल कर्म आहेत ती पुरुषार्थाद्वारे आपण बदलू शकतो आणि जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतो. यासाठी आपल्या या मानवी जीवनात ज्योतिष्य विद्या मोठी उपयोगी व आवश्यक ठरते. ग्रह आणि त्यांच्या युती प्रतियुती लक्षात घेऊन ज्योतिषी संचित कर्म जाणत असतो आणि त्या संचित कर्मानुसार घडणाऱ्या क्रियमाणांना व त्या कर्मफळांना आपल्या ज्ञानाच्या आधारे एक नवी दिशा देऊ शकतो. अटळ प्रारब्ध कर्म जे अनेक जन्मीच्या संचितांचे फळ असते ते तर भोगावंच लागतं. पण वर्तमान जीवनात जर सुयोग्य मार्गदर्शन मिळाले तर निदान पुढल्या जन्मातील संचित कर्माचे गाठोडे कमी करण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. या जीवन परिघाच्या मर्यादेत भविष्याचा वेध घेणारा ज्योतिषी आत्मस्वातंत्र्य जाणून काही प्रमाणात जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतो. खऱ्या ज्योतिषाचे कार्य हे उद्या काय घडणार आहे हे सांगण्यापेक्षा क्रियमाण कर्मांना एक नवीन वळण देऊन प्रारब्धाची तीव्रता कमी करणे व जीवाला परिपूर्णत्वाकडे नेण्यास मदत व मार्गदर्शन करणे हे असते. त्यासाठी मानवी जीवनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ग्रहगोलांच्या परिणामांचे ज्ञान व त्या ज्ञानाची उपासना ज्योतिषाला करावी लागते. पूर्वापार मानवी जीवन कर्माला आकार देणारे जे प्रमुख 9 ग्रह मानले जातात त्यापैकी शनी हा एक. शनी हा सूर्यपुत्र आहे. ऋग्वेदात शनीचे वर्णन येते. सतीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या भगवान शंकराचे अश्रू शनीवर पडले म्हणून तो काळसर वर्णाचा झाला अशी कथा कालिका पुराणात येते. आपल्या मुलाच्या कुंडलीतील सर्व ग्रह हे उत्तम स्थानी असावे म्हणून रावणाने सगळ्या ग्रहांना आपल्या मर्जीने बंदिस्त केले असता रावणाच्या नकळत निसून दुसऱ्या घरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शनीला रावणाने अडविण्याचा प्रयत्न केला व त्यावेळेस झालेल्या हातघाईत शनीला लंगडेपण आले अशी शनीच्या लंगडेपणाविषयी एक आख्यायिका आहे. आता शनी हा सर्वसाधारणपणे पापग्रह मानला जातो. हा निळसर अंगकांतीचा आहे. त्याचे वाहन घार आणि कोकिळ आहे. तो चतुर्हस्त आहे. त्याच्या 3 हातांमध्ये त्याने धनुष्य, बाण आणि शूल ही हत्यारे धारण केली आहेत आणि 4था हात हा वरद मुद्राकारक आहे. शनी हा तमोगुणी असून तो वायू तत्वाचा आहे. शनी हा पुरुष ग्रह असून तो पृष्ठभागाने उदय पावतो. गंगेपासून हिमालयाचा प्रदेश त्याच्या अधिपत्याखाली येतो. शनी हा जंगलात संचार करणारा असून तो अत्यंजाचा स्वामी आहे. शनी हा जन्मदात तीक्ष्ण स्वभावाचा, तो भाग्यहीन असून तामसी प्रवृत्तीचा आहे. शनी हा आळशी, वाईट दृष्टीचा, कृश, लांबट अवयवांचा, मोठ्या दातांचा, केस व शरीर वृक्ष असलेला आणि वात प्रकृतीचा आहे. त्याचे डोळे पिंगट असून त्याच्या शरीरावरील शिरा या स्पष्टपणे दिसतात. तो प्रकृतीने संतापी आहे. शनी हा केसाळ, मोठाली नखे असलेला, अतिखोल दृष्टीचा व दीर्घ देहाचा असून कठोर कर्म करणार आहे. जो वृक्ष निरुपयोगी आहे त्यावर शनीचा अंमल असतो. शनी हा वृद्ध आणि स्थिर ग्रह असून तो संकर जातीचा आहे. शनी हा भूमीचा मालक असून धान्य वगैरे त्याची राशीस्थान आहे. शनीची दिशा पश्चिम असून शिशिर हा त्याचा ऋतू आहे. शिशिर ऋतूमध्ये होणारा जो सौंदर्य ऱ्हास आहे त्यामुळे जरी सहृदय मनाला यातना होत असल्या तरी त्या विनाशातूनच पुन्हा एक बार नवीन जीवन उमलणार आहे. त्या विनाशातच नवीन सृजन दडलेलं आहे असं शनी सांगतो. खारट रुची ही शनीची पसंती आहे. उकिरड्यासारख्या घाणेरड्या जागा हे शनीचं वसती स्थान आहे. शनीचा स्वभाव थंड व वृक्ष असून तो उदासीन प्रवृत्तीचा आहे. कालपुरुषाचे दुःख म्हणजे शनी असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याला दुर्दैवीकारक मानला जातो. परंतु शनी हा संपूर्णतः दुःख देणार आहे असं नाही. कारण स्वराशीचा आणि स्वगृहीचा शनी हा शुभ फलदायी असतो. तुळा, मकर आणि कुंभ राशीतला उच्चीचा शनी हा सदैव शुभंकर असतो. तसेच शनी हा आपल्या दशा काळात, राशीच्या शेवटी, युद्ध काळात आणि कुठल्याही राशीत वक्री असता अत्यंत बलवान असतो. कोणतीही गोष्ट ही संपूर्णपणे वाईट किंवा संपूर्णपणे चांगली नसते. हा नियम
शनीलाही लागू होतो. शनी हा शुभ असेल तर सखोल विचार करणारा, कडक शिस्तीचा, शब्द निवडून बोलणारा, परिश्रमी प्रवृत्तीचा, व्यासंगी व अभ्यासू प्रकृतीचा, कोणत्याही बाबतीत काटेकोर, त्यामुळे चेंगट प्रवृत्तीकडे झुकणारा असतो. शनीची ही चिकाटी जबरदस्त असते. हाती घेतलेले कुठलेही कार्य पूर्णत्वाला नेणे हा त्याचा स्वभाव असतो. आपले ध्येय गाठण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ध्येयाकडे वाटचाल करत असताना मार्गात कितीही अडथळे आले तरी त्याकडे लक्ष न देता दृढ बुद्धीने शांतपणे हाती घेतलेले कार्य तो करत राहतो. शनीकडे उत्तम व्यवहार ज्ञान आणि सामर्थ्य असते. उद्योग क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींच्या ह्या गुणांचा कारक शनी आहे. शनी मोठा दूरदृष्टीचा असतो. त्याची नजर भविष्याचा वेध घेणारी आहे. हाती घेतलेल्या कामात बुडून जाणे, कोण कोणत्याही गोष्टीचा सांगोपांग विचार करणे हा शनीचा गुण आहे. त्याच्या मनोप्रवृत्तीचा थांग लागणे हे मुश्किल असल्याने त्याच्या मनात नेमके काय चालले आहे हे कळणे अवघड असते. शनी आपले कार्य साधण्यात मोठा कुशल असतो. शनीला सत्याची चाड असून खोटेपणा अजिबात आवडत नाही. जीवनात माणसाने उतू नये, मातू नये, सरळ व्यवहाराने जगावे ही शनीची मनोभूमिका असते. जीवनातील अस्थिरता आपल्या डोळ्यापुढे ठेवत शनी सत्तत्वांशी प्रामाणिक राहा हेच आपल्याला सुचवित असतो. हा शनी याचा जन्म पौष शुद्ध अष्टमी रेवती नक्षत्रामध्ये सूर्यास्ताच्या वेळी झाला. त्याचे जन्मस्थान सौराष्ट्र मानले गेलेले आहे. सूर्योदय ना? अं? शनी नाही, सूर्योदयाला झाला ना? सूर्यास्ताच्या वेळी शनीचा जन्म आहे मॅडम. शनीचा जन्म ओके. पौष शुद्ध अष्टमी रेवती नक्षत्रावर सूर्यास्ताच्या वेळी शनिवारी झाला आणि त्याचं जन्मस्थान हे सौराष्ट्र मानलं जातं. ओके ओके. हा, पत्रिकेमध्ये शनी जर अशुभ असेल तर ती व्यक्ती लोभी, मत्सरी, शत्रुत्व संपादन करणारी, आतल्या गाठीची, आळशी, संशयी, मत्सरी, पुढ्या आणि असंतुष्ट प्रवृत्तीची असते. खोटे बोलणे हा त्यांच्या डाव्या हाताचा खेळ असतो आणि त्या व्यक्ती फक्त आपल्या पायापुरते बघणाऱ्या असतात. स्वार्थ साधण्यासाठी त्या कसलाही विधिनिषेध बाळगत नाहीत. कावेबाजपणा, तोंडाळपणा आणि कलहप्रियता हे या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य असतं. दुसऱ्यांचा उत्कर्ष यांना बघवत नाही. इतरांना घालून पाडून बोलणे, स्वतःच्या पायापुरता विचार करणे, दुराभिमानी स्वभाव गुणाच्या व्यक्ती या अशुभ शनीच्या निर्देशक असतात. शनीचे स्वगृह म्हणजे मकर आणि कुंभ रास. तुला राशीत 0 ते 30 अंशी असताना तो उच्चचा मानला जातो. कुंभ राशीमध्ये 0 ते 20 अंशी शनी असताना तो मूल त्रिकोण राशीचा समजला जातो. कुंभेचा शनी 21 ते 30 अंशी असताना स्वगृहातला मानला जातो. शनीचा अधिकार सेवक वर्गावर आहे. शनी ग्रहाची इष्टदेवता ब्रह्मदेव आहे. इंद्रनील हे त्याचा रत्न आहे. शनीचे भाग्योदयी वर्ष 36 आहे. शरीरातील स्नायू, मलोत्सर्ग इंद्रिय, त्वचा ही शनीच्या अधिपत्याखाली येतात. पत्रिकेतील 3, 6, 10, 11 हे शनीचे अनुकूल भाव असून 1, 2 आणि 12 हे प्रतिकूल भाव आहेत. पत्रिकेतल्या अष्टम, दशम आणि एकादश स्थानावर शनीचे भावकारकत्व असते. उत्तराषाढा नक्षत्राचे दुसरे, तिसरे व चौथे चरण, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे पहिले, दुसरे, तिसरे चरण अशा एकूण 4.5 नक्षत्रांवर शनीचं स्वामित्व आहे. मकर आणि कुंभ राशींचा शनी अधिपती आहे, तर तूळ ही त्याची उच्च राशी आहे. मेष ही त्याची नीच राशी आहे. कुंभ ही मूल त्रिकोण राशी आहे. राशी चक्रातल्या वृषभ, मिथुन, कन्या आणि तूळ ह्या शनीच्या मित्र राशी असून मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक या शत्रू राशी आहेत. धनु व मीन या 2 राशी शनीच्या मित्र किंवा शत्रू राशी नसून त्या शनीच्या शम राशी मानल्या जातात. आपल्या स्थानापासून तृतीय, सप्तम आणि दशम स्थानी शनीची पूर्ण दृष्टी असते. शनीला एक रास भोगण्यास 3 महिने लागतात. कृष्ण पक्षात व रात्रीच्या प्रहरी शनी हा बलवान असतो. रवी आणि चंद्र हे शनीचे मारक असून बुध, शुक्र, राहू आणि केतू हे शनीचे तारक ग्रह आहेत. पत्रिकेतील प्रथम स्थान हे शनीचे मृत्यूस्थान आहे, तर सप्तम स्थान हे उच्चीच आहे. अष्टम स्थान हे शुभ मानले जाते. शनी व्यक्तीचे आयुष्य
उपजीविकेचे साधन व मृत्यूचे कारण दर्शवितो. दीर्घकाळ टिकणारे रोग, संधिवात, खोकला, अर्धांगवायू, अवयवांचे बधिरत्व, हिवताप, क्षया, वातपीडा, दातदुखी, महारोग, अपचन, दमा, शरीरावयव कुजणे आदी आजार हे शनीचे आहेत. शनी हा शांत प्रवृत्तीचा असल्याने कोणत्याही कार्याला त्याच्या स्वभाव गुणामुळे विलंब होतो. त्यामुळे शनिप्रधान व्यक्ती ही धीमी मानली जाते. व्यक्तींच्या वासनांचे शुद्धीकरण शनी घडवून आणतो. नम्रता, पूज्यता, सहनशीलता, चिकाटी, त्याग हे गुण शनीच्या आवडीचे आहेत. त्यामुळे जी व्यक्ती या गुण प्रवृत्तीची असते तिच्यावर शनीची मर्जी बहाल असते. चिकाटी, योजनाबद्धता आणि प्रयत्नशीलता हे गुण शनीला आवडतात. कोणत्याही कार्याच्या पूर्णत्वाबद्दल शनी हा अत्यंत आग्रही असतो. व्यक्तीच्या पूर्वायुष्यात शनी हा विशेष प्रभावी नसतो, पण उत्तर आयुष्यावर मात्र शनीचं नियंत्रण असतं. आकाशगंगेतील शनी हा सूर्यमालेचीच एक प्रतिमा मानली जाते. शनी सूर्यापासून 680 कोटी 1,31,35,000 मैल दूर आहे. शनीचा आपल्या आसाभोवती फिरण्याचा काल हा 10 तास 29 मिनिटं आणि 17 सेकंदाचा आहे. शनी हा एक भव्य गोल असून त्याच्या पृष्ठभागावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रंग चमकत असतात. तो ध्रुवाकडे निळ्या रंगाचा तर इतर भागी पिवळ्या रंगाचा आहे. त्याच्या मध्यभागी एक पांढरा पट्टा आहे. त्याच्या पृष्ठभागावर मध्ये 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 चमत्कारिक ठिपके असून त्यातून पिंगट, जांभळ्या, तांबूस, हऱ्या, निरनिराळ्या रंगाची झाक दिसते. महादेवाच्या पिंडीप्रमाणे तो दिसतो. त्याच्या भोवतालची कडी ही त्याला लागलेली नाहीये. शनीचा व्यास पृथ्वीपेक्षा 9 पट मोठा आहे. शनी भोवती दाट व अभ्रांनी व्याप्त असे वातावरण आहे. शनी हा गुरुप्रमाणेच स्वयंप्रकाशी आहे. ज्योतिषाच्या फलादेशासाठी नक्षत्राचा विचार करणे आवश्यक असतं. नक्षत्र विचार केल्याने फलादेशात अधिक सूक्ष्मता येते. नक्षत्र हे डोळ्यांना दिसणारे स्थिर तारे आहेत. प्रत्येक राशीत 2.25 नक्षत्र येतात. त्यामुळे राशीफलांचा विचार करता नक्षत्र विचारही करावा लागतो, कारण राशीफल ही नक्षत्रानुसार बदलणारी असतात. नक्षत्रांचा उल्लेख आपल्याला अगदी पार ऋग्वेदात, अथर्व वेदात, संहितेत सुद्धा आढळतो. प्रत्येक नक्षत्राची धार्मिक आणि यज्ञ संस्थेच्या दृष्टीने एक एक प्रधान देवता मानण्यात आली आहे. शततारका, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा आणि पूर्वा भाद्रपदा ही नक्षत्रे शनीच्या राशीतली आहेत. आपण आता एकेका नक्षत्राविषयी बघू. आता सर्वप्रथम उत्तराषाढा नक्षत्र पाहू. आकाशमंडलामध्ये 21व्या तारेचं नाम उत्तराषाढ आहे, ज्याचा विस्तार 266°40 280° आहे. याच्या अंतिम चरणात अभिजित नक्षत्रात सुद्धा येतं. अरबी ज्योतिषामध्ये याला अल बलदाह असं म्हणतात, ज्याचा शाब्दिक अर्थ होतो नगर किंवा कसबा. ग्रीक ज्योतिषामध्ये याला सेजिटरी, आणि चायनीज ज्योतिषामध्ये याला टेउक म्हणतात. उत्तरा शब्दाचा अर्थ होतो नंतर. आषाढचा मतलब आहे बाहेर निघालेला. ह्या नक्षत्र मंडलामध्ये 4 तारे आहेत, ज्यांचा आकार एक पलंगाप्रमाणे आहे. या नक्षत्राची अधिदेवता विश्वदेव आहे, अर्थात ब्रह्मांडाचा निर्माण ज्यांनी केला ते शिवशंकर. आपल्या मज्जातंतूंवर ह्याचं नियंत्रण आहे आणि विश्वदेवाचे भौतिक स्वरूप आणि आध्यात्मिक स्वरूपाची शक्ती ह्याच्यात परिपूर्ण आहे. आता ह्या उत्तराषाढा नक्षत्रावरती जे जातक जन्माला येतात त्यांच्याविषयी आपण थोडी माहिती घेऊया. शारीरिक संरचना अशी असते की ह्या जातकांमध्ये त्यांचं शरीर संतुलित असतं, चेहरा मोठा असतो, उंच असतात, हे नाक लांब असतं, डोळे चमकदार असतात आणि आकर्षक चेहरा आणि एक प्रसन्न व्यक्तिमत्व यांचं आपल्याला दिसतं, ज्यांची छाप पाहता क्षणीच समोरच्यावर पडते. आता ह्या नक्षत्रावर पैदा झालेला म्हणजे जन्म झालेला जातक हा धष्टपुष्ट असतो, ह्याचं हृदय शुद्ध असतं आणि ह्याचं स्वरूप, बाह्यांग हे त्याच्या हालचालींवरून आपण सहज ओळखू शकतो. समाजामध्ये उच्च पद मिळवल्यानंतर सुद्धा ह्यांच्या हे अतिशय विनम्रतेने आणि साधेपणाने समाजात वावरत असतात. ह्यांच्या प्रती सर्वांनाच आदर वाटत असतो. महिला यांची विशेष यांना आदर देत असतात.
हे जातक ईश्वर भक्त, दुसऱ्यांच्या ज्या कमजोरी आहेत किंवा आपण अवगुण आहेत किंवा कमीपणा जो आहे त्यांच्याकडे दृष्टी न ठेवता ते त्याच्यावर इलाज शोधत असतात किंवा त्यातून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. उत्तराषाढावर ज्या जातकाचा जन्म झालेला असतो त्याच्या चेहऱ्यावर आणि कमरेवर तीळ असतं, ह्याच्या डोळ्यांचा रंग हा लाल असतो. हे जातक व्यवहारात खूप सरळ आणि आपल्या कार्यामध्ये अतिशय दक्ष असतात. दुसऱ्यांचे कष्ट ह्यांना पाहवल्या जात नाही, हे कोणालाही धोका देत नाही. आपल्या सद्गुणांमुळे हे दुसऱ्यांसाठी नेहमी कष्टच उपसत असतात आणि स्वच्छ हृदय असल्यामुळे यांचं मन शुद्ध असल्यामुळे हे दुसऱ्यावर विश्वास एकदम करत नाही. जर कोणाचा विश्वास यांनी संपादन केला तर फार महत्प्रयासाने हे मग त्याविषयीचं मत आपलं बदलवतात. ह्यांचा एकच दुर्गुण आपल्याला म्हणता येईल की चापलुसी करून किंवा कोणी यांना आपण हरभऱ्याच्या झाडावर चढवणं जे म्हणतात, खोटी स्तुती करून त्या लोकांना हे पटकन वश होतात. पण हे कुठलेही काम घाईगर्दीत करत नाहीत. आपल्या विश्वासपात्र लोकांवरतीच हे अवलंबून असतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा सांगोपांग विचार करतात आणि त्यानंतरच ते कुठलंही कामाला सुरुवात करतात. यांची बुद्धी ही मेधावी असते, अदम्य इच्छाशक्ती यांच्या जवळ असते आणि हे जातक खूप उच्च पदावर असतात. 38व्या वर्षानंतर यांना जवळपास आपण जसं म्हणतो सर्वत्र यांची कीर्ती होते किंवा यांना अं, अं, काय म्हणता येईल आता त्याला, कीर्तीच म्हणता येईल त्यांना. भाग्योदय, हम्म. उत्कर्ष, भाग्योदय. उत्कर्ष. हा. आता ह्यांच्या बाल्यावस्थेमध्ये हे खूप चांगली असते. युवावस्थेमध्ये यांचं पारिवारिक जीवन हे चढाव उतार असे असतात आणि 28 ते 30 ह्या वर्षामध्ये यांच्या दाम्पत्य जीवनाला सुरुवात होते. वैवाहिक जीवन यांचं सामान्य असतं. ह्यांची पत्नी शिक्षित आणि आदर्श विचारांची असते, पण यांच्या पत्नीचं स्वास्थ्य मात्र थोडस खराब असू शकतं. ह्यांना संतान सुख काही जास्त मिळत नाही आणि खूप प्रयत्न केल्यानंतरही यांची संतती ह्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही, हे एक यांचं दुःख असतं. ह्या जातकाला साधारणतः पोटाचे विकार, नंतर आपण शिरा अकडणं जे म्हणतो, संधिवात वगैरे आणि डोळ्याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ह्या नक्षत्रावर ज्या महिला जातक जन्माला घेतात त्यांचं शरीर रचना बघूया. ह्यांचं कपाळ मोठं असतं, नाक उंच असतं आणि तीक्ष्ण असतं. शरीर लंब असतं म्हणजे उंच असतात ह्या आणि उष्ट म्हणजे पर्सनॅलिटी खूप चांगली सुदृढ असते यांची. आकर्षक व्यक्तिमत्व असतं. त्यांचे केस खूप लांब असतात आणि घनदाट असतात, ही विशेषता आहे. त्यांच्या चरित्रामध्ये जर बघितलं यांचं आपण तर ह्या महिला उदार स्वभावाच्या असतात आणि निश्चित कुठलं असं ध्येय यांच्या समोर नसतं. जसं सम परिस्थिती आली त्यानुसार ह्या महिला आपल्या जीवनाचा आनंद घेत असतात. ह्यांचं शिक्षण चांगलं झालेलं असतं. ह्या सरकारी अधिकारी, अध्यापक, बँक कर्मचारी, पोलीस किंवा सेनेमध्ये अधिकारी असतात. डॉक्टर आणि वकील सुद्धा असू शकतात. काही महिला ह्या लेखक किंवा पत्रकार सुद्धा असतात. ह्यांचं पारिवारिक जीवनाचा जर विचार केला तर ह्यांचं दाम्पत्य जीवन विशेष सुखी नसतं. आर्थिक व्यवस्था कधी कधी खूप खराब असते किंवा तणावग्रस्त परिस्थितीत त्यांना राहावं लागतं. ह्या विचारांनी धार्मिक असतात आणि गुरुची सेवा करणं यांना जास्त आवडतं. ह्या महिलांचं स्वास्थ्य जे आहे ते ह्यांना वायुविकार, पोटामध्ये फुगारा असणं वगैरे म्हणजे पोटाचे विकार आणि मूत्रविकार होऊ शकतात. आता ह्या नक्षत्राचं पहिलं चरण धनु राशीत आणि पुढचे 3 चरण मकर राशीत येतात. हे एक त्रिपाद नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राचा स्वामी रवी असून राशी स्वामी गुरु व शनी आहे आणि देवता वैश्वदेव आहे. रवीची कीर्ती, गुरुचा न्यायीपणा आणि शनीची चिकाटी हे या नक्षत्राचे ठळक गुण आहेत. स्वकर्तृत्वाने या व्यक्ती आयुष्यात पुढे येतात. सेवावृत्ती, आज्ञाधारकत्व, नम्र, विनयशील आणि इमानदारी हे या नक्षत्राचे स्वभाव विशेष आहेत.
या नक्षत्र प्रधान व्यक्ती पापविरू असून आनंदी व समाधानी प्रवृत्तीच्या असतात. स्वावलंबित्व, धाडस, अधिकारयोग आणि स्वातंत्र्य प्रेम हा या नक्षत्राचा व्यक्तिविशेष. प्रमाणशीर, रेखीव आणि कणखर शरीरयष्टी या नक्षत्राच्या जातकांची दिसून येते. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती जरी हुशार असल्या तरी त्यांच्या नशिबी कायम दुय्यम अधिकारयोगच येतो. एकंदर आरोग्याला अपायकारक किंवा गंभीर आजार यांना होत नसले तरी सर्दी पडसे, त्वचा विकार यासारखे चिवट रोग या नक्षत्रांमुळे प्राधान्याने होतात. या नक्षत्रात शदी प्रधान असता कणखर पण काटक शरीर यष्टी, कष्टाळू, धडपडे आणि मेहनती व्यक्तिमत्व यांचं असतं. हे नक्षत्र प्रधान असलेल्या व्यक्तींना कायदा, हिशोब, विज्ञान, संख्याशास्त्र ह्या विषयात जास्त गती असते, पण आयुष्यात फार कष्ट भोगावे लागतात. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचे हस्ताक्षर जरा मोठे व उभट असून त्यांना अक्षरावर फरांटे द्यायची सवय असते. हे नक्षत्र मंदलोचनी आहे. त्यामुळे या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास प्रामुख्याने दक्षिण दिशेला शोध घेतल्यास प्रयत्नांती वस्तू सापडण्याची शक्यता असते. या नक्षत्रावर 1 आणि 3 ह्या अंकांचं वर्चस्व असतं. आता आपण श्रवण नक्षत्राविषयी बघूया. श्रवण नक्षत्र आकाशमंडलामध्ये याचा विस्तार 280 अंश ते 293 अंश 20 कला यापर्यंत आहे. अरबी ज्योतिषामध्ये याला सादबुला किंवा अलबुला असं म्हणतात. ग्रीक ज्योतिषामध्ये याला अक्वारी आणि चायनीज भविष्यशास्त्रात याला नू असं म्हणतात. श्रवण नक्षत्राचा अर्थ असा होतो की ऐकणं, म्हणजे तुम्ही कान देऊन सगळं ऐका. ह्या नक्षत्रामध्ये 3 तारे आहेत. ह्या नक्षत्राची अधिदेवता भगवान विष्णू आहेत. भगवान विष्णूंचे पदचिन्ह या स्वरूपाचे आहे असं समजलं जातं. हिंदू शास्त्रानुसार विष्णू देवतांचं हे सर्वोच्च पद मानलं गेलंय. अशी एक म्हण आहे की श्रवण नक्षत्र आणि माता सरस्वतीचा हा तारा आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान आणि विद्या आणि शक्ती मनुष्यामध्ये प्रविष्ट करते किंवा येते. जेव्हा सूर्य श्रवण नक्षत्र तसेच चंद्र रेवती नक्षत्रात होता त्यावेळेला सरस्वती पूजा होते, जिथे लोकाचार आपण म्हणजे ज्याला आपण वसंत पंचमी म्हणतो ती ह्या ग्रहस्थितीवर अवलंबून असते. आता श्रवण नक्षत्रात जन्म घेतलेल्या पुरुष जातकांचे आपण सामान्य लक्षण बघूया. हा जातकाची शरीर रचना आकर्षक व्यक्तिमत्व असतं. मध्यम किंवा छोटी उंची असते. चेहऱ्यावर तीळ आदी खूण असते. गोल चेहरा असतो. मधुरवाणी असते आणि यांचे खांदे झुकलेले असतात. ह्यांचं चरित्र गुण आपण बघूया. श्रवण नक्षत्रावर जन्मलेले पुरुष बहुतांशी नम्र, मधुरवाणीचे आणि सरळ सरळ व्यवहार करणारे असतात. हे जिथे कुठे जातात तिथलं वातावरण हे अतिशय आनंदी करून सोडतात. आणि जे लोक असं वागत नाहीत किंवा करत नाहीत त्यांच्याजवळ हे जात पण नाही. कोणी वाईट आचरण करणारा असेल किंवा चांगला व्यवहार ज्याचा नसतो त्याच्या जवळ हे जात नाही किंवा त्याच्या समोर हे एक शब्दही बोलत नाही. दुसऱ्यांचं दारिद्र्य किंवा गरिबी याच्यावर त्यांना खूप दया येते आणि आपल्या परीने सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सतत तत्पर असतात. ह्यांना स्वादिष्ट आणि स्वच्छ असं व्यवस्थित पद्धतीने शिजवलेलं अन्न आवडत असतं. आतिथ्य सत्कार हा यांचा विशेष गुण आहे. श्रवण जातक हे धर्मभिरू स्वभावाचे असतात. गुरुची भक्ती करण्याचं वरदान यांना प्राप्त झालेलं असतं आणि सत्यमेव जयते ह्याचे हे फार मोठे समर्थक आहेत. ज्यांची हे सेवा करतात त्यांना हे कधीही धोका देत नाही किंवा त्यांच्यापासून हे कधी दूर जात नाही.
जर कोणी चोरी करताना पकडला गेलं किंवा चोराने आपली अडचण सांगितली तर हे त्या चोराला सोडून सुद्धा देतात. यांची मुद्रा किंवा यांचा चेहरा हा शांत आणि स्वभाव यांचा गंभीर असला तरी मधुर वाणीमुळे हे प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे ओढून घेतात. आजच्या घडीला राजनीतीमध्ये ही अनुकूलता दिसून येते. जीवनामध्ये चढाव उतार किंवा चांगले वाईट दिवस जेव्हा येतात तेव्हा हे आपला त्यातनं मध्यम मार्ग काढतात आणि स्वतःला त्यातून पुढे नेत असतात. अशिक्षित किंवा जे शिकलेले लोक नाहीत त्यांच्या बाबतीत मात्र हे अतिशय दक्ष असतात आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी ऐकून त्याच्यावर त्यांना ते मदत करण्यास तत्पर असतात. हे लोक खूप चांगले सल्लागार म्हणूनही समाजामध्ये पुढे येतात. कोणाची अगदी छोटी समस्या जरी असली तरी त्याच्यावर हे त्याचं समाधान होईपर्यंत त्याला मार्गदर्शन करीत असतात. हे अतिशय परिश्रमी आणि गुणी असतात. सक्षम कार्यकारी अधिकारी हे चांगल्या प्रकारे स्वतःला सिद्ध करतात आणि एकाच वेळी अनेक कार्य करणं ही सुद्धा यांची एक विशेषता आहे. जीवनामध्ये आपल्यावर आलेलं कुठलंही दायित्व हे परिपूर्ण करतात. त्यासाठी आर्थिक भार सहन करावा लागला तरी त्यांना पर्वा नसते. आणि यांचे जे शत्रू असतात यांना माहिती असतं की हा आपला शत्रू आहे, हा आपल्याशी कट्टरपणे वागतो, वाईट वागतो, तरीही त्याच्याशी ते कधी शत्रुत्व करत नाहीत. कारण ह्यांची मनोवृत्ती अशी असते की आपण कोण होतो समोरच्याला शिक्षा करणार, करता करविता ईश्वर आहे, तो सगळ्यांना यथोचित दंड देईलच. ह्यांच्या जीवनामध्ये आता आर्थिक स्रोत आणि ह्यांचा व्यवसाय वगैरे किंवा यांचं शिक्षण काय आहे ते आपण बघूया. यांच्या जीवनामध्ये 30 वर्षापर्यंत आयुष्यात बरेच चढाव उतार येत असतात. 30 ते 45 वर्षांच्या मध्यकालामध्ये यांना कार्यक्षेत्रात त्यांच्या सफलता मिळते आणि त्याच वेळेला त्यांच्या जीवनात स्थिरता पण येते. जर ग्रहांच्या योग्य युत्या झाल्या असतील तर 60-65 वर्षापर्यंत हे व्यवस्थित म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो एक इकॉनॉमिकली साऊंड ज्याला म्हणता येईल अशी परिस्थिती यांना प्राप्त होते. हे जातक टेक्निकल किंवा वाणिज्य किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्राशी संबंधित असतात. कला आणि संगीत क्षेत्रात सुद्धा हे आपला व्यवसाय म्हणून त्याला निवडतात. पेट्रोल, तेल, जलसंसाधन आणि आयात निर्यात किंवा तरल पदार्थांचा व्यवसाय ह्या लोकांनी केला तर ह्यांना विशेष धनलाभ होतो. ह्यांचं पारिवारिक जीवन जर बघितलं तर दाम्पत्य जीवन हे असाधारण सुखसुविधांनी युक्त असतं. ह्यांची पत्नी ही अतिशय आज्ञाकारी आणि सेवाभावी असते आणि असं असून सुद्धा हे एखाद वेळेला विवाहत्तर बाह्य संबंध ठेवतात. ह्यांच्या स्वास्थ्याचा जर विचार केला तर ह्यांना दात आणि कान यांच्या दुखण्याचा खूप त्रास होत असतो. याच्याशिवाय चर्मरोग, एक्झिमा, वातविकार, टीबी आणि अपचन, अजीर्ण आणि रक्तदोष यांना होऊ शकतो. ह्या नक्षत्रावर जन्माला आलेल्या स्त्री जातकांविषयी आता आपण बघू. ह्या महिला सडसडीत बांध्याच्या असतात. यांचं डोकं शरीराच्या मानाने खूप भारी वाटतं. यांचे समोरचे दात असे आपण ज्याला वाकडे तिकडे झालेले म्हणतो असे असतात आणि नाक मोठं असतं. ह्या महिला दान पुण्य करणाऱ्या असतात, धार्मिक आणि खूप तीर्थयात्रा करणाऱ्या असतात. पण ह्यांना मनातनं खूप शंका घेणाऱ्या आणि समोरच्यावर पटकन विश्वास ठेवणाऱ्या नसतात. यांना गरीब लोकांविषयी किंवा जे दुबळे आहेत, दीन दुबळे आहेत त्यांच्याविषयी खूप सहानुभूती असते. त्यांच्या मनामध्ये त्याविषयी खूप उदारता असते आणि त्या त्यांना मदत करण्यासाठी कायम तत्पर असतात. पण ह्यांचा एक अजून असं गुण सांगितलेला आहे शास्त्रकारांनी की ह्या कुठल्याही गोष्टीचा देखावा खूप छान करतात.
म्हणजे खरं काय आहे यांच्या मनात चाललेलं त्या क्षणी हे आपल्याला कळत नाही. पण काही असो, कुठलीही परिस्थिती आले तरी त्या स्वीकारून त्यानुसार त्या वागत असतात. आता ह्यांच्या शिक्षणाविषयी जर किंवा आर्थिक स्त्रोत आणि व्यवहाराविषयी जर व्यवसायाविषयी जर पाहिलं तर ह्या महिला खूप चांगल्या नर्तकी असतात, गायक किंवा गायिका असतात. कमी शिकलेल्या असल्या तरी ह्या शेतीमध्ये काम करणं किंवा बगीचाची आवड असणं किंवा विविध घरातल्या वस्तू तयार करणं ह्या महिला खूप चांगल्या पद्धतीने करतात. शिवणकाम, नंतर विणकाम, भरतकाम ह्याची ह्या महिलांना जास्त आवड असते. लोकगीतामध्ये या फार चांगली रुची ठेवून असतात आणि ह्या महिला सरकारी सेवा, क्लर्क, सेल्स गर्ल्स आणि रिसेप्शनिस्ट म्हणून खूप चांगलं काम करतात. त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये अ, ह्यांचं नाव हे एक आदराने आणि गर्वाने घेतलं जातं. प्रत्येक ठिकाणी ह्या पुढे असतात. पण नवऱ्याशी मात्र यांचं पारिवारिक संबंधामध्ये किंवा घरच्या गोष्टींमध्ये थोडं तू-तू होत असतं. यांची एक अशी सुप्त इच्छा असते, की बाबा माझ्या बरोबरीचा दुसरा कोणीही कुशल किंवा दक्षता घेणारा असूच नये किंवा कोणी त्या तोडीला येऊ नये. काही काही गोष्टी यांच्या ह्या वागण्यामुळे अशा घडतात, की मग यांच्या गृहस्थ जीवनामध्ये तणाव म्हणजे तणाव येतो. यांच्या स्वास्थ्याचा जर विचार केला तर ह्यांना चर्मरोग, पांढरेकोड ह्या रोगांना सामोरं जावं लागतं. ह्याच्या व्यतिरिक्त फोडं होणं, एक्झिमा, रक्तदोष, ताप आणि जे जलातून होणारे रोग आहेत, जलसंसर्गाने होणारे ते यांना होऊ शकतात. कानाचे रोग यांना खूप त्रास देतात आणि हे सगळं जरी असलं तरी एक आदर्श आणि चांगल्या जातकाला किंवा चांगल्या अपत्यांना जन्म देणारी स्त्री म्हणून ह्यांचा नावलौकिक असतो. आता श्रवण नक्षत्रावरच्या जन्मावर आलेल्या व्यक्तींविषयी अजून आपण थोडी माहिती घेऊ. ह्या नक्षत्राला गरुड असंही म्हणतात. याचे चारही चरण मकर राशीत येत असल्यामुळे हे चतुष्पदी नक्षत्र आहे. मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र यांची अनुक्रमे या चतुष्पादांवर सत्ता आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. ह्या नक्षत्राचा राशी स्वामी शनी असून दैवत विष्णू आहे. त्यामुळे आल्हादत्व, कष्टकारित्व, बुद्धी व उत्साहीपणाचा संगम या नक्षत्रात आढळतो. हे नक्षत्र देवगुणी असून प्राधान्याने सत्वगुणी आहे. सदाचार, ईश्वरभक्ती, विद्वत्ता, परोपकारिता, सेवावृत्ती, कष्टाळूपणा, कर्तव्यनिष्ठा व प्रामाणिकपणा हे या नक्षत्राचे स्वभाव गुण आहेत. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती दिसायला देखणे असतात. स्वपराक्रम आणि स्वकर्तृत्वाने ह्या व्यक्ती उच्च पदाला जातात. पण ह्या व्यक्ती चिवट दुखण्याने ग्रासलेल्या असतात. कष्टकरी, दलाल, धान्य व तेलाचे व्यापारी, खनिज उद्योग, पोस्ट व टेलिग्राफ खाते, भिक्षुकी आदी व्यवसायात या नक्षत्रांच्या व्यक्ती प्रामुख्याने आढळतात. जन्मलेल्या व्यक्तीचे हस्ताक्षर जरा बारीक, गोल पण सुंदर असतं. हे सुलोचनी नक्षत्र असल्यामुळे ह्या नक्षत्रावर हरवलेल्या वस्तू सापडण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. पण हे धार्मिक नक्षत्र असल्याने धार्मिक कार्यांसाठी हे नक्षत्र अत्यंत शुभ आहे. या नक्षत्रावर 8 ह्या अंकाचं वर्चस्व आहे. मोती आणि नीलमणी यांचा वापर या नक्षत्र प्रधान व्यक्तीने केला तर त्यांना खूप फायदा होतो. श्रवण नक्षत्राची व्यक्ती जे बोलते ते खरं होतं. यांच्या वाणीत निसर्गतः एक सामर्थ्य असतं. या नक्षत्रावर जन्मलेल्या मंडळींना विरक्त प्रवृत्तीची उपजतच आवड असते. त्यामुळे बहुवंशी हे नक्षत्र विवाहाला अनुकूल नसतं. त्या व्यक्तींची अनेक वेळा परदेशी ये-जा होते. श्रवण नक्षत्रात जर शनी असेल तर ती व्यक्ती श्रावण बाळासारखी अत्यंत मातृभक्त असते.
आता यानंतर आपण बघू धनिष्ठा नक्षत्र. आकाशामध्ये धनिष्ठा हे 24वे नक्षत्र आहे. धनिष्ठेचा विस्तार हा 293 अंश 20 कला ते 306 अंश 40 कलेपर्यंत आहे. ह्या नक्षत्राला अरबी भाषेत साद अज सूद म्हणजे खूप चांगला आणि केप्रिकार्ती या डेल्फिनी नामक ग्रीस साहित्यामध्ये दिलेला आहे. तर चायनीज मध्ये याला हाई यो असं म्हणतात. धनिष्ठा शब्दाचा अर्थ आहे खूप प्रख्यात, ज्याला धन आणि धना म्हणजे हा खूप धनवान आहे असं याला मानलं जातं. या नक्षत्रामध्ये 4 पांढरे चमकदार तारे असतात आणि ह्यांचा आकार एखाद्या ड्रम सारखा असतो. धनिष्ठा नक्षत्राची देवता अष्टवसू आहे आणि सूर्याप्रमाणे तेजोमय आणि कल्याणकारी देवता हिला मानलं जातं. या अष्टवसूंचे नाम आहे धरा, ध्रुव, सोम, विष्णू, अनल, अनिल, प्रत्यण, प्रवास. आता ह्या नक्षत्रावर असं मानलं गेलं आहे की ह्या नक्षत्रावर गंगा मैयाची उत्पत्ती झालेली आहे. धनिष्ठा नक्षत्राचे जे पुरुष जातक आहेत त्यांच्याविषयी आता आपण बघूया. साधारणतः धनिष्ठा नक्षत्र असलेले जातक हे हट्टेकट्टे असतात, उंचीला कमी असतात. तर काही हे खूप रोडखोड ज्याला आपण म्हणतो असेही असतात, काही उंचही असतात. पण ह्या जातकाचं शरीर हे अतिशय कठोर असतं आणि युद्ध करण्यासाठी किंवा एक मारामारीचा जर प्रसंग आला तर हे ह्या धनिष्ठा नक्षत्राचे जातक पुढे होऊन ते सगळं सांभाळून घेतात. ह्या नक्षत्राच्या जातकाची कार्यामध्ये विशेषता अशी असते की जे कार्य हे करतात ते अतिशय मन लावून करतात. हे आणि कर्तव्य दक्ष असतात. मनाने, वाणीने आणि कर्माने हे कोणालाही त्रास देत नाही किंवा त्यांच्यासाठी कुठलाही अडथळा किंवा अडचण उत्पन्न करत नाही. हे धार्मिक असतात वृत्तीने. आपले शौर्य आणि आपली ताकद ह्याच्यावर त्यांना पूर्णपणे विश्वास असतो. ते दुसऱ्यांचा विरोध शक्यतोवर टाळतात. अगदी जेव्हा अटीतटीची परिस्थिती येतात त्यावेळेला ते त्याच्याशी युद्ध करायला उभे राहतात. आणि एक ह्यांच्याविषयी एक वैशिष्ट्य असं म्हटलं जातं की हत्ती जसा बदला घेतो एखाद्या गोष्टीचा त्याप्रमाणे सॉरी त्याप्रमाणे हे संधी बघून आपल्या विरोधकावर हल्ला करतात. यांचं शिक्षण आणि यांचा आर्थिक स्रोत किंवा व्यवसाय याच्याविषयी बघू. हे विशेषतः वैज्ञानिक असतात, इंजिनियर, विद्युत मेकॅनिक, टेक्निशियन, इतिहासकार, मिस्त्री, का कारागीर म्हणजे असं एक छोट्या मोठ्या गोष्टींचे जे एक स्पेशालिटी असते त्या टाईपचे हे कारागीर असतात. हे शिल्पी असतात, लोहार म्हणजे सोनार जातीमध्ये जन्माला आले किंवा ज्यांचा पिढीजात धंदा सोनाराचा आणि लोहाराचा आहे त्या नक्षत्रांना धनिष्ठा नक्षत्राची खूप साथ असते. गुप्तचर सेवा, रक्षा, पोलीस किंवा वैयक्तिक सचिव, एक्झिक्युटिव्ह ह्या पदावर हे खूप चांगल्या प्रकारे काम करतात. चांगले कवी, लेखक, संशोधक, पत्रकार, वकील आणि चांगले सर्जन सुद्धा धनिष्ठा नक्षत्रावर जन्म घेतात. 24व्या वर्षापर्यंत त्यांना खूप संघर्षपूर्ण जीवन व्यतीत करावं लागतं. पण 40 ते 45 या वयोगटामध्ये जेव्हा ते येतात त्यावेळेला ते खूप पैसा कमवतात. व्यापार क्षेत्रामध्ये यांना
एक प्रख्यात उद्योगपती म्हणून यांची गणना होते. यांचं पारिवारिक जीवन आता आपण बघूया. यांच्या पारिवारिक जीवनामध्ये हे अतिशय चांगले व्यवस्थापक असतात आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपलं कर्तव्य हे पार पाडत असतात. ह्यांच्या आयुष्यामध्ये यांचे सगळे संबंधी किंवा नातेवाईक म्हणा, हे काही ना काही अडचणी निर्माण करतात, पण हे त्यावर कुशलरित्या मात करतात. आपल्या बहीण भावांचं हे चांगल्या प्रकारे संरक्षण करतात. ह्यांच्या सासूरवाडीहून कधी कधी यांना त्रास होतो, परंतु ह्यांची गुणी पत्नी असते, ती त्यावेळेला त्यांना सावरून घेते. ह्यांची पत्नी वास्तविकतः एक लक्ष्मी स्वरूपच मानल्या जाते. आणि विवाहानंतर धनिष्ठाचे जे जातक असतात, ह्यांना विशेष समृद्धी आणि यांचा उत्कर्ष खूप चांगल्या प्रकारे होतो. जर सूर्य किंवा बुध यांचा योग सप्तमात जर असेल, तर धनिष्ठा नक्षत्राचे जातक हे अविवाहित राहणं पसंत करतात. जर शुक्र किंवा मंगळ यांचा योग असेल, तर ह्यांना प्रेमात असफलता मिळते आणि ह्यांचा प्रेमी हा अल्पायू असतो किंवा यांना तो सोडून चालला जातो. ह्यांच्या तब्येतीविषयी जर आपण बघितलं, तर हे बाहेरून तरी खूप तंदुरुस्त आणि खूप चांगले दिसत असले तरी हे रोगग्रस्त असतात. जेव्हा खूप रोग कष्टदायक आणि अति होतं, त्यावेळेला हे उपचार घ्यायला जातात. तोपर्यंत हे जाऊ दे ना, कशाला उगीच करू, घरच्या घरी होतच आहे, होईल बरं, अशा वृत्तीने वागत असतात. आणि थोडासा आराम केल्यानंतर लगेच पुन्हा आपले कार्य करण्यासाठी हे पुढे जातात. आणि तसं केलं की ह्यांना पुन्हा तो रोग होतो, पुन्हा तो रोग डोकं वर काढतो. म्हणजे यांना ह्या चक्रातनं बाहेर पडण्यासाठी व्यवस्थित विश्रांती घ्या, हा सल्ला आपण एक ज्योतिषी म्हणून द्यायला पाहिजे. नंतर ह्यांना रक्तविकार असतं, कोरडा खोकला किंवा काली खासी ज्याला म्हटलं जातं, नंतर क्षय, कॅन्सर आदी सारखे रोग यांना त्रास देतात. आता ह्या धनिष्ठावर जन्माला आलेल्या महिला जातकांविषयी आपण बघूया. ह्या महिला जातक खूप सुंदर असतात आणि ह्यांचं तारुण्य हे चांगल्या प्रकारे ह्या मेंटेन करतात. म्हणजे ज्या वयाच्या ह्या असतात त्याच्यापेक्षा त्या खूप तरुण दिसत असतात आणि वाढत्या वयातही ह्यांचं सौंदर्य कायम असतं. पण ह्यांचे ओठ खूप मोठे असतात किंवा काही महिलांचे दात हे समोर आलेले असतात. आणि ह्या महिलांचे आता चरित्र गुण आपण बघूया. ह्या नक्षत्रावर जन्माला आलेल्या महिला ह्या उच्च विचार करणाऱ्या असतात, उच्च अभिलाषा आकांक्षा ठेवणाऱ्या असतात. त्यांची प्रवृत्ती ही कंजूस असते, पण ह्या स्वतः खूप आधुनिक आणि स्वतंत्र विचाराच्या असतात. आणि ह्यांच्या मनामध्ये दीन दुबळे दुःखित जे आहेत ह्यांच्या विषयी दयाभाव असतो. ह्या महिला दुसऱ्यांवर दबाव आणणं किंवा त्याला प्रेशराईज करणं हे काम फार चांगलं करतात. पण त्यांच्या ह्या वागण्यामुळे किंवा या स्वभावामुळे त्यांच्या घरातली सुखशांती सोडून जाते त्यांना आणि त्यासाठी त्यांना ह्या गुणाचा त्याग करावा असा आपण सल्ला देऊ शकतो. त्यांचे शिक्षण आपण किंवा आर्थिक स्रोत किंवा व्यवसाय जर बघितले, तर ह्या महिलांना कला साहित्यामध्ये जास्त रुची असते, तर काही स्त्री जातिका ह्या विज्ञान आणि टेक्निकल मध्ये सुद्धा दिसून येतात. ह्या नक्षत्राच्या महिला साधारण अध्यापन, लेक्चरर किंवा रिसर्च अनुसंधान या क्षेत्रामध्ये काम करताना दिसतात. पारिवारिक जीवनाच्या बाबतीत जर या महिलांचा विचार केला, तर ह्या एक चांगल्या गृहिणी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत असतात. यांच्या स्वास्थ्याविषयी विचार केला तर ह्यांचं स्वास्थ्य तितकं चांगलं राहत नाही. त्यांना ॲनिमिया होतो किंवा पोटामध्ये त्रास असतो किंवा यांचं रक्त खराब असतं आणि ज्यामुळे ह्यांना वारंवार ह्या आजारी पडत असतात. त्यांना सतत त्याच्यामुळे एक आपण हॉस्पिटलायझेशन किंवा डॉक्टरकडे जाणं हा प्रकार करावा लागतो. आता अजून थोडी माहिती आपण धनिष्ठा नक्षत्राविषयी घेऊया. धनिष्ठा म्हणजे
समशीतोष्णत्व. धनिष्ठा हे नक्षत्र पुंजातील 23वे नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राचे पहिले 2 चरण मकर राशीत आणि शेवटचे 2 चरण कुंभ राशीत येतात. हे नक्षत्र द्विपाद असून अंधलोचन आहे. ह्या नक्षत्राचा स्वामी मंगळ आणि राशी स्वामी शनी आहे. तर दैवत वसू आहे. पराक्रम, निश्चयीपणा, चिकाटी, कष्टकारी वृत्ती, स्थिरता आणि परोपकारिता हे या नक्षत्राचे स्वभाव गुण आहेत. रवी, बुध, शुक्र आणि मंगळ यांचे स्वामित्व धनिष्ठेच्या 4ही चरणांवर आहे. हे नक्षत्र पराक्रमी असले तरी राक्षसगणी आहे. त्याच्यामुळे या नक्षत्रामुळे तमोगुण प्रबळ आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती जरी पराक्रमी, कर्तृत्ववान आणि कर्तबगार असल्या तरी स्वार्थ, लोभ, अविचारी आणि साहसी प्रवृत्ती ह्यांच्यात जास्त असते. ह्या व्यक्ती काटक, चिवट व उत्तम रोग प्रतिकारक शक्तीच्या असतात. कोणतेही काम तडीस नेणे हा त्यांचा स्वभाव विशेष असतो. ह्या नक्षत्रात शनी प्रबळ झाला असता ती व्यक्ती मजबूत, सशक्त, थोराड, बुद्धिमान, कष्टाळू आणि धाडसी असते. ह्या व्यक्तींना सहसा बारीक सारीक आजार होत नाही. कापणे, भाजणे, हाडांची मोडतोड, संधिवात, हाडदुखी, दमा यासारखे अपघाती व दीर्घकालीन आजार या व्यक्तींना होतात. या व्यक्तींचे हस्ताक्षर जरा बारीक आणि गिचमीड असते. हे नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर हरवलेल्या वस्तू बहुत करून पूर्व दिशेला हमखासपणे सापडतात. पोवळ्याचा वापर या व्यक्तींना फायदेशीर होतो. या नक्षत्रावर 9 या संख्येचा अंमल असतो. घरे, देवालये, विहिरी खणणे, गलबते बांधणे, राज्याभिषेक, वाहन खरेदी, दत्तक विधी यासारख्या कार्यांना हे नक्षत्र अतिशय उत्तम मानले जाते. त्याच्यानंतर आपण बघूया शततारका नक्षत्र. आकाश मंडळामध्ये कुंभ राशीच्या क्षेत्रामध्ये 306 अंश ते 40 कला पासून 320 अंशापर्यंत हे शततारका नक्षत्र विस्तारलेलं आहे. अरबी ज्योतिषामध्ये याला शाद अल आकेबया म्हणजे चरण्याचं कुरण ज्याला आपण म्हणतो त्या ते ठिकाण असा याचा अर्थ होतो आणि शाद अल मलिक असं म्हणतात. ह्याला ग्रहांचा राजा असंही म्हटलं जातं. ग्रीक शास्त्रामध्ये याला एकावरी असं म्हणतात. चायनीज मध्ये याला ग्रोई असं म्हणतात. शततारका नक्षत्र मध्ये 100 तारे आहेत असं मानलं जातं. ह्या नक्षत्राची अधिदेवता वरुण आहे. आदित्य सूत्रानुसार हे नक्षत्र वर्षाकारक आहे. संसारामध्ये जे म्हणजे सुपीक प्रदेश ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी ह्या नक्षत्राचा प्रभाव दिसून येतो. 7 समुद्रांमध्ये वरुण देवतेद्वारा जेव्हा जल हे आकाशांच्या किंवा ढगांच्या मार्फत पृथ्वीवर येतं त्यावेळेला ह्या नक्षत्राचे हे नक्षत्र पृथ्वीवर त्या भागामधले एक काय म्हणतो आपण पृथ्वीची तृष्णा ही तृप्त करतो. आणि ह्या नक्षत्राच्या दैवी शक्तीमुळे ह्या नक्षत्रामध्ये जेव्हा चंद्र आणि सूर्य हे जात असतात त्याचा प्रभाव निश्चितच पृथ्वीवर पडतो. ह्या नक्षत्रावर विषारी दवा ही सुद्धा एखाद्या जातकाकरता अमृत बनून त्याचं जीवन रक्षण करू शकते. आता शततारका नक्षत्रामध्ये आपण ज्या पुरुषांचा जन्म झाला आहे जातक पुरुषांचा त्याच्याविषयी पाहू. यांचं शरीर कोमल असतं, स्मरणशक्ती अतिशय तेज असते, कपाळ मोठं असतं, डोळे आणि बारीक असतात आणि केस भुऱ्या रंगाचे किंवा काळ्या रंगाचे असतात. शरीराकृती यांची अशी असते की एखाद्या राजश्री म्हणजे काय म्हणतो आपण राजघराण्यात जन्मलेले आहेत असं वाटतं. आता ह्यांचं चरित्र आणि गुण आपण बघूया.
हे जातक चरित्र्यामध्ये अतिशय श्रेष्ठ असतात, सत्यवादी आणि न्यायप्रिय आचरण करणारे असतात. ह्या जातकांचे जन्म जगण्याचे काही सिद्धांत असतात आणि त्याकरता ते आपल्या लाभ सुद्धा त्याच्यावर पाणी सोडतात किंवा ते आपल्या सिद्धांतानुसारच जीवन जगत असतात. आणि स्वतः करण्यामध्ये यांचं जास्त स्वभाव असतो. म्हणजे स्वतः सगळं करणं, इतर कोणाची मदत न घेता आपण आपलं आयुष्य जगावं यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. हे धार्मिक प्रवृत्तीचे जरी असले तरी अतिशय अ, कट्टर धर्माभिमानी असतात. आणि देखावा करणं ह्याच्यावर त्यांचा विश्वास असतो. विज्ञान, प्रौद्योगिकी किंवा आर्थिक विषयांमध्ये यांचं शिक्षण झालेलं असतं. जीवनामध्ये हे खूप उतार चढाव यांना पाहावे लागतात. आणि कित्येक वेळा असं होतं की यांना काही लोक खूप अपशब्द बोलतात. त्यावेळेला मग हे त्यांना म्हणजे जीवानिशी मारण्यासाठी उद्युक्त होतात. पण काही कारणांमुळे असं घडतं की यांची जी मूळ क्षमता आहे आणि यांचं जे ज्ञान आहे हे असं दाबल्या जातं किंवा दृष्टीपथात येत नाही. हे चांगले कलाकार असतात आणि गुणरम्य कथा लेखक म्हणून हे प्रसिद्धीला येतात. ह्यांना फिल्म फोटोग्राफी सुद्धा आवडत असते. त्यांच्या जीवनामध्ये आता आर्थिक स्रोत किंवा शिक्षण ह्याविषयी, व्यवसायाविषयी बघू. 35 वर्षाच्या आयुष्यापर्यंत ह्यांना बरेच चढ उतार आयुष्यामध्ये झेलावे लागतात. त्यानंतरच त्यांची उन्नती होते. सायकोलॉजी किंवा ह्या विषयामध्ये त्यांना अधिक यश मिळतं. संशोधन किंवा एखाद्या गोष्टीचा शोध लावणं आणि त्यासाठी आर्थिक नियोजन ह्यामध्ये यांचं प्रभुत्व आहे. ते चांगल्या प्रकारचे डॉक्टर असतात, संशोधनकर्ता असतात, समाजसेवक सुद्धा असतात. पण जर पापग्रहांचा या नक्षत्रामध्ये संयोग झाला किंवा ह्या नक्षत्रात पापग्रह आले तर हे नशिले किंवा मादक पदार्थांचे व्यापारी, तस्कर आणि घोटाळा करणारे जे घोटाळेबाज आपण म्हणतो किंवा भ्रष्टाचारी हे लोक होतात. आता ह्यांचं पारिवारिक जीवनाविषयी बघू. ह्यांच्या जीवनात चढ उतार असतात, त्याच्यामुळे यांच्या परिवारामध्ये सुद्धा यांच्या घरच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. आणि हे जवळपास आपल्या बहीण भावांपासून, आई वडिलांपासून ते तुटलेले असतात. काही गोष्टींमुळे यांना चांगला म्हणजे यांची ही कीर्ती जर अशी असेल तर ह्यांना सॉरी जीवनसाथी किंवा जोडीदार सुद्धा चांगला मिळत नाही. कित्येक वेळा हे अविवाहित सुद्धा राहतात किंवा एक 40-45व्या वर्षानंतर सुद्धा यांचा विवाह होऊ शकतो. आता यांच्या स्वास्थ्याविषयी बघूया. बाहेरून तर हे लोक चांगले दिसतात, पण यांना मधुमेह, वातरोग किंवा दमा किंवा आतड्यांची कमजोरी, अन्नपचन न होणे किंवा ऍसिडिटीचा खूप त्रास होणं हा आजार असू शकतो. कित्येकांना हृदयरोग असू शकतो. हाडांचे किंवा आपण संधिवात ज्याला म्हणतो त्याचाही यांना खूप त्रास असतो. आणि पर्यावरणात उत्पन्न झालेले एक संसर्गजनिक रोग ज्याला आपण म्हणतो ते पण यांना फार लवकर होतात. त्याच्यामध्ये दूषित वायू आणि दूषित रसायन ह्यांच्या धुराचा यांना खूप त्रास होतो. या नक्षत्रावर जन्मलेल्या जातक महिलांविषयी आपण बघूया. त्या शरीराने हृष्टपुष्ट असतात. साधारणतः ह्या दिसायला सुंदर असतात. त्यांचा चेहरा मांसल असतो, संतुलित शरीर यष्टी आणि महिलांमध्ये असणारे सौम्य गुण ह्यांच्यामध्ये दिसून येतो. शततारका या नक्षत्रावर जन्माला आलेल्या महिला
ह्या स्वभावाने शांत असतात, पण कधी जर ह्या भडकल्या तर मात्र समोरच्याची काही खैर नसते. आणि ह्या महिलांना घरापेक्षाही घराच्या बाहेर काम करण्यामध्ये जास्त आवड असते. धार्मिक गोष्टींमध्ये ह्या पुढाकार घेऊन काम करतात. आणि घरामध्ये जर तणावग्रस्त स्थिती असेल तर ह्यांच्या परिवारामध्ये यांचे मतभेद हे उच्च कोटीला जातात आणि यांची खूप चिडचिड होत राहते त्याच्यामुळे. त्यामुळे ह्या दुःखी किंवा एक दुर्भाग्यपूर्ण जीवन आपण ज्याला म्हणतोय, त्याच्याशी ह्या सतत झगडत असतात. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. ह्या मनाने खूप उदार असतात. सहानुभूतीपूर्ण यांचं वागणूक असते. पण स्वार्थासाठी ज्या महिला असं आपण म्हणतो ना की स्वार्थ लोलुप, ह्या महिला यांना पटत नाही किंवा त्यांच्याशी यांचं जमू शकत नाही. ह्या निस्वार्थ भावाने काम करण्यात अग्रेसर असतात. त्यांच्या कार्यशैलीची सगळीकडे चर्चा होत असते. कधी कधी काय होतं की यांच्या अति जनसंपर्कामुळे किंवा सगळ्यांशी ह्या बोलतात, चांगलं मिळून मिसळून राहतात, त्याच्यामुळे ह्यांच्याविषयी काही गैरसमज सुद्धा निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या परिवारातले जे सदस्य असतात किंवा घरातली जी व्यक्ती असते त्याचं जास्ती योगदान असतं. म्हणजे घरचेच लोक यांना जास्ती बदनाम करत असतात. आता ह्यांचा आर्थिक स्रोत किंवा व्यवसाय किंवा शिक्षण याविषयी बघूया. भौगोलिक, वैज्ञानिक आणि चिकित्सा विषयामध्ये त्यांना जास्त रुची असते. औद्योगिक कार्यांशिवाय समाज विज्ञानामध्ये ह्या जास्त खुलून काम करतात आणि त्यापासून त्यांना धनलाभ सुद्धा होतो. मॉडेलिंग किंवा जाहिरातींमध्ये काम करणं, टीव्ही व्यवसायात सुद्धा ह्या महिला दिसून येतात. वायुसेवा, विमान संचलन ह्यामध्ये सुद्धा या महिला पुढे दिसतात. ह्यांचं पारिवारिक जीवनाचा जर विचार केला तर अतिशय निष्ठेने आणि सेवापूर्ण ह्या आपल्या परिवारातल्या सदस्यांविषयी सहानुभूतीपूर्ण विचार करू शकत नाही. ह्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये ह्यांच्यातली काहीतरी कामामध्ये खोट काढून त्यांना खूप टोचून बोलणं, ह्या प्रकारांनी अतिशय विद्ध केल्या जातं. अशा असंतुलित पारिवारिक जीवनामुळे कधी कधी ह्या आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होतात. त्यामुळे की काय, काही महिला ह्या विधवा किंवा एक परित्यक्त जीवन व्यतीत करत असतात आणि ह्यांना ह्यांचे मुलं सांभाळण्यापेक्षा ह्यांच्या मुलीच जास्त सांभाळतात. ह्यांच्या स्वास्थ्याविषयी जर विचार केला तर ह्यांना सतत ताप असणं, हृदयरोग, हाडांचे विकार, किडनीचे रोग हे होऊ शकतात. ह्यांचे डोळे कमजोर असतात आणि मोतीबिंदूचा प्रभाव यांच्या आयुष्यात फार लवकर दिसून येतो. आता आपण शततारका नक्षत्राविषयी अजून थोडीशी माहिती जास्ती घेऊया. ह्या नक्षत्रातले जे 100 तारे आहेत ते म्हणजे एक एक वर्ष आयुष्याचं असं समजलं जातं किंवा 100 औषधींचा हा अमृत कुंभ आहे असं याला समजलं जातं. इंग्रजीत या नक्षत्राला लांबडा ॲक्लेरियस असं म्हणतात. ह्या नक्षत्राचे 4ही चरण कुंभ राशीत येतात आणि 4ही चरणांवर अनुक्रमे गुरु, शनी आणि गुरु यांची सत्ता असते. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे, तर राशी स्वामी शनी व दैवत वरुण आहे. त्यामुळे या नक्षत्रात राहूची अलौकिक बुद्धी, शनीची संशोधन प्रधानता आणि वरुणाच्या शीतलतेचा त्रिवेणी संगम दिसून येतं. हे नक्षत्र मंदलोचनी, ऊर्ध्वमुख आणि चल असून ते रजोगुणी आहे. शततारका हे कल्याणकारक नक्षत्र आहे. स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही हे नक्षत्र अनुकूल आहे. परंतु ह्या नक्षत्रावरच्या स्त्रिया ह्या पुरुषी धाटणीच्या असतात. ह्या स्त्रियांमध्ये
एक स्त्री सुलभता किंवा नाजूकता ही अभावानेच दिसून येते. हे एकच नक्षत्र असं आहे की जे सर्वच क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाचा योग दाखवतो. कोणत्याही ज्ञानशाखेचा प्रगाढ आणि सखोल अभ्यास करणं हे या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांचं वैशिष्ट्य आहे. या नक्षत्रात शनी असणारी व्यक्ती ही उंच असते आणि हाडापेराने मजबूत असते. या नक्षत्रामुळे होणारे रोग अति दाहक व क्रूर नसले तरी चेंगट असतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचे अक्षर ठळक पण वळणदार नसतं. गोमेद किंवा नीलमणी रत्नाचा वापर केल्यास या व्यक्तींची भरभराट होते. मुहूर्त शास्त्रात हे नक्षत्र शुभ कार्याला फारसे अनुकूल मानले नाही, परंतु शस्त्रक्रियेसाठी हे नक्षत्र अतिशय उत्तम मानले आहे. या नक्षत्रावर केली जाणारी शस्त्रक्रिया म्हणजे 100% यशाची ग्वाही होय. विहीर खणणे, मध काढणे, नांगरहाट करणे, नृत्यारंभ, वधूप्रवेश, गांधर्व विवाह आदींसाठी हे नक्षत्र उत्तम मानलेले आहे. सर, थोडी 2 मिनिटं मी थांबते. सर. हा मॅडम, थांबा थांबा. हो मॅडम, पाणी वगैरे प्या जरा तुम्ही. थोडा आराम. हा, कंटिन्युअस बोलून राहिली आहे, हो ना. थोडी थांबते मी. हो. हो, तेच थोडं पाणी प्या, विश्रांती घ्या 2 मिनिटं. बोलताना मॅडम मध्ये मध्ये पाणी प्या थोडं. नाही. ते हो, काय असेल नाही नाही, एकदम सलग बोलल्यामुळे पण हे होतं, तर थोडं थोडं सलग, मध्ये मध्ये एक एक घोट पाणी घ्या. हो. तेच. नाही, आता आपण बघूया पूर्वा भाद्रपद नक्षत्र. आकाश मंडळामध्ये हे 26वे नक्षत्र आहे. ह्याचा विस्तार 320 अंश पासून 333 अंश 20 कलेपर्यंत आहे. अरबी ज्योतिषामध्ये याला अल फराह, अल मुकदिम आणि ग्रीक साहित्यामध्ये पेगासी, तर चायनीज ज्योतिषामध्ये चे या नावाने संबोधित केलं जातं. पूर्वा भाद्रपद ह्या शब्दाचा अर्थ आहे सुंदर, शरर कमल असणारा किंवा असणारी. ह्या नक्षत्रामध्ये 2 तारे विशेष चमकत असतात. ह्या नक्षत्रांची अधिदेवता अजैकपाद आहे आणि दैवीय शक्ती किंवा रुद्र ही यांची एक अंगरक्षक, एक पाय असलेली बकरी असं म्हटलं जातं. पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये जे जन्म झालेले पुरुष जातक आहे त्यांच्याविषयी आपण बघूया. ह्या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या पुरुषांची शरीरयष्टी ही मध्यम असते. एक सुदृढ शरीर ज्याला आपण म्हणतो असं यांची शरीरयष्टी असते. हात पाय खूप चांगले असतात. चेहरा हा भरीव असतो आणि ह्यांचं कपाळ हे मोठं असतं आणि वरच्या बाजूला जास्ती सरकलेलं असं दिसतं. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकाचे आपण आता चरित्र गुण बघूया. साधारणतः हे जातक शांतीप्रेमी असतात, पण कधी कधी मात्र ह्यांचा जेव्हा राग अनावर होतो त्यावेळेला समोरच्याची काही खैर नसते. साधारण अगदी साधी वेशभूषा असणारे हे जातक मनातून खूप चांगले असतात, अनुशासन प्रिय असतात, नियम आणि संयम राखणारे असतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा एका विशिष्ट दृष्टिकोनातून हे विचार करतात आणि हेच यांचं वैशिष्ट्य आहे. हे जातक चांगलं खाणं पिणं याचे शौकीन असतात. वेशभूषा खूप हायफाय नसते यांची, तरी पण साधारण असते आणि ह्यांचा दृष्टिकोन निष्पक्ष असतो. कट्टरवाद किंवा अंधविश्वासावर हे अडून राहत नाही. गरजूंना मदत करणं हा यांचा स्थायी भाव आहे. त्यांचा एक दुर्गुण आपल्याला असं म्हणता येईल, दुर्गुण म्हणण्यापेक्षाही हे दुसऱ्यावर फार पटकन विश्वास ठेवतात. असं जनरली व्हायला नको. निस्वार्थपणे सेवा करणारे ही यांची ख्याती आहे आणि हे कधीही
दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीला किंवा स्थावराला कधीही हानी पोचवत नाहीत. न्यायाचे हे अतिशय चांगले समर्थक आहेत. हे जातक सल्ला देणारे किंवा राजनीतिज्ञ किंवा जज किंवा न्यायाधीश असू शकतात. ह्यांचा जन्म, आता यांचा आर्थिक स्रोत, शिक्षा वगैरे बघूया आपण. पूर्व भाद्रपद नक्षत्रावर जन्मलेले हे जातक हे अतिशय मेधावी म्हणजे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे आणि खूप होनहार असतात. अशा प्रकारचं शिक्षण हे लहानपणापासूनच घेत असतात आणि त्याच्यात ते खूप वैशिष्ट्यपूर्ण किंवा एक माहिर ज्याला आपण म्हणतो असे असतात. स्पर्धा परीक्षांमध्ये हे चांगल्या प्रकारे यश मिळवतात आणि सरकारी विभागामध्ये उच्च पदाधिकारी बनतात. चांगलं यांचं सामाजिक स्तर असल्यामुळे हे त्या क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःला आत्मनिर्भर बनवतात. 24 ते 33 वर्ष हा यांच्या आयुष्यातला सुवर्ण काळ असतो. फालतू खर्च करणं यांना अजिबात आवडत नाही. व्यावसायिक प्रतिष्ठान, बँकिंग या राजकीय सेवा, याच्याशिवाय अभिनय, लेखन, पत्रकारिता आणि अध्यापन कार्य याच्यात हे रममाण झालेले असतात आणि यांना धनाचा मात्र लोभ असतो. सरकारी राजस्व विभाग, कस्टम अथवा वायुसेना ह्या विभागांमध्ये यांनी कार्य केलं तर ते त्यांच्याकरता लाभ देणारं ठरतं. त्यांच्या पारिवारिक जीवनाविषयी विचार केला तर यांना आईचं सुख किंवा प्रेम, वात्सल्य हे मिळालेलं नसतं, किंवा ह्या जातकांची आई ह्यांना हे लहान असतानाच यांना सोडून गेलेली असते किंवा मृत्यू पावलेली असते, किंवा ह्यांच्या मातेचा बाहेर जे समाजकार्य चालतं त्याच्यामुळे ह्या आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे सुद्धा यांच्या नशिबामध्ये मातृसुख हे कमीच असतं. पण ह्यांना आपल्या पित्याकडून पद आणि मान किंवा सन्मान हे विशेष तऱ्हेने मिळतं. यांच्या वडिलांची सामाजिक प्रतिष्ठा ही खूप चांगली असते. हे चांगले डॉक्टर, चिकित्सक, कलाकार, साहित्यकार होऊ शकतात. ह्यांचे आईपेक्षाही आपल्या वडिलांशी संबंध खूप चांगले असतात. ह्यांच्या स्वास्थ्याविषयी जर आपण विचार केला तर ह्यांचं स्वास्थ्य चांगलं असतं तसं, पण जीवनाच्या उत्तरार्धामध्ये यांना पक्षाघात किंवा आपण स्नायूंचं किंवा नाड्यांचं आकुंचन जे म्हणतो अशा प्रकारचा रोग होऊ शकतो. ह्या जातकांना आम्लपित्त, मधुमेह आणि पायांची बोट किंवा आपण ज्याला काय म्हणतात आता त्याला, एडी, एडी म्हणजे टाचेचा रोग यांना होऊ शकतो. आता महिला जातकांविषयी जर आपण बघितलं तर पुरुष जातकांप्रमाणेच यांचं सुद्धा जवळपास सारखं असतं, पण ह्या जातकांची ह्या खूप रोडही नसतात, खूप जाड्याही नसतात, मध्यम असतात आणि गंभीर स्वभावाच्या असतात. ह्यांचं रंगरूप आणि सौंदर्य हे काही खूप श्रेष्ठ असं गणलं जात नाही किंवा खूप चांगलं आहे असं म्हटलं जात नाही. पण ह्यांचे गुण आणि चरित्राचा जर आपण विचार केला तर इमानदारी आणि निष्ठा ह्यांच्या व्यतिरिक्त समजदारी किंवा समजूतदारपणा आणि खरेपणा हे याचे गुणवैशिष्ट्य आहेत. आयुष्यामध्ये कितीही नुकसान हो, पण ह्या आपल्या सिद्धांतानुसारच चालतात. त्यामुळे ह्या कधीही आपल्या जे आयुष्यामध्ये त्यांनी ठरवून ठेवलेले सिद्धांत आहे की याप्रमाणे आपण जीवन जगायचंय त्याप्रमाणेच त्या चालतात, त्याच्यामधून त्या परावृत्त होत नाही. नेतृत्व करणं आणि दुसऱ्यांकडून काम काढून घेणं किंवा काम दुसऱ्यांकडनं करून घेणं ह्याच्यामध्ये या खूप माहिर असतात. त्यामुळेच की काय, ह्या एक प्रबंध व्यवसायी किंवा
ज्याला आपण सुपर क्लास 1 पोस्ट जी म्हणतो, राज्याधिकारी, ह्या महिला त्या ठिकाणी सहजगत्या आपलं कार्य करू शकतात. आपल्या नम्र स्वभावामुळे आणि सहृदयतेमुळे ह्या सगळ्याच ठिकाणी आदरणीय, पूजनीय ठरतात. आणि ह्यांची ही नम्रता, सहृदयता ही यांच्या व्यवहारात दिसून पडते. म्हणजे ओठात एक, पोटात एक अशी यांची वृत्ती नसते. ह्या जे काय वागतात ते दिलखुलासपणे वागतात. आता ह्यांच्या आर्थिक स्रोत किंवा व्यवसाय ह्याच्याविषयी आपण बघूया. महिलांचा बौद्धिक स्तर हा खूप उंच असतो. विज्ञान, टेक्नॉलॉजी, चिकित्सा, इंजिनिअरिंग ह्यामध्ये ह्या खूप सफल होतात. अध्यापन किंवा प्रबंध व्यवसाय ह्यामध्ये ह्या एक लीडिंग पर्सनॅलिटी आपण जे म्हणतो की अष्टावधानी महिला ज्याला आपण म्हणता येईल, अशी यांची काम करण्याची पद्धत असते. ह्या महिला लेखन आणि धार्मिक संस्थांशी किंवा धार्मिक संस्था ज्या आहेत त्यांचं रक्षण कसं करायचं, त्यांना मदतीचा हात कसा द्यायचा, त्यांना खंबीरपणे उभं कसं करायचं, ह्याविषयी खूप जागरूक असतात आणि त्याप्रमाणे त्या कार्य सुद्धा करतात. ह्या महिला आणि ह्यांचं साधू संत ह्या लोकांविषयी खूप आपण ज्याला सॉफ्ट कॉर्नर म्हणतो किंवा अ, विशेष त्यांना रुची असते. ह्या कुठल्या तरी साधू संतांच्या परमभक्त असतात. आता यांच्या पारिवारिक जीवनाविषयी जर विचार केला तर इतकं सगळं बाहेरचं जीवन ह्या यशस्वीरित्या जगत असताना सुद्धा ह्या आपल्या पती आणि घरातल्या मुलाबाळांविषयी अतिशय जागरूक असतात. त्यांच्यावर यांचं पूर्ण लक्ष असतं. घराची देखभाल करायची, घर व्यवस्थित ठेवायचं, अनाठाई खर्च करायचा नाही, ह्याच्यावर त्यांचा जास्त कटाक्ष असतो. बगीचा ची यांना खूप आवड असते. पशु पक्षी यांचं सांभाळ करणं हे यांना खूप आवडतं. ह्यांना 2 किंवा 3 अपत्य असतात. त्यांच्या स्वास्थ्याविषयी जर विचार केला तर लो ब्लड प्रेशर आणि अंगावर सूज येणं किंवा गाठ येणं ह्याचा ह्यांना खूप त्रास होत असतो. कमरेचं दुखणं किंवा गुडघ्याचं दुखणं हे त्यांना त्रासदायक ठरतं. आता आपण अजून थोडीशी माहिती या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राविषयी घेऊया. पूर्वायुष्यात लहान वयात भद्र करणारे, कल्याण करणारे नक्षत्र म्हणजे पूर्वा भाद्रपदा. या नक्षत्राचे 3 चरण कुंभ राशीत व 4था मीन राशीत असल्याने हे त्रिपाद नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राचा स्वामी गुरु असून अजचरण हे दैवत आहे आणि राशी स्वामी शनी व गुरु आहेत. प्रगल्भ बुद्धी, दूरदर्शीपणा, बुद्धिमत्ता, देवगुणी स्वभाव हा या नक्षत्राचा विशेष आहे. मंगळ, शुक्र, बुध व चंद्र यांचे स्वामित्व पूर्वा भाद्रपदेच्या 4 चरणांवर आहे. या नक्षत्राच्या अंमलाखालील व्यक्ती विद्याव्यासंगी, परोपकारी, सुखी, समाधानी, सदाचारी व कुटुंब वत्सल असतात. सच्छील असतात. उंच बांधा व भारदस्त शरीर ही या नक्षत्राची देणगी आहे. स्वभावातील चिकित्सकपणा, चौकसपणा आणि व्यावहारिकता पूर्वा भाद्रपदेचा शनी देतो. या नक्षत्र प्रधान व्यक्तींना रक्तदाब, हृदयाभिसरण याच्यामध्ये बिघाड, रक्तदोष, अशक्तपणा असे दीर्घकाळ टिकणारे रोग होतात. बुद्धिजीवी व नोकरदार वर्ग या नक्षत्राच्या अधिपत्याखाली प्रामुख्याने येतो. या नक्षत्रावर 8 या अंकाचा प्रभाव असतो. पुष्कराज किंवा नीलमण्याचा वापर ह्या नक्षत्र प्रधान व्यक्तींना लाभदायक ठरतो. हे नक्षत्र या व्यक्तींचे हस्ताक्षर उभट, मोठे व जरा तिरके असते. हे नक्षत्र मध्यम लोचनी असल्याने वस्तू हरवल्यावर प्रयत्नपूर्वक किंवा शोधांतीच ते मिळू शकते. या नक्षत्र प्रधान व्यक्तींना बरेच नुकसान सोसावे लागते. शेतकाम, अन्नप्राशन, विद्या अभ्यासाचा आरंभ, विहीर खणणे, मध काढणे आदी कार्य या नक्षत्रावर केल्यास ते अधिक फलदायी होतात. सर 9 वाजायला आले, थांबू का? नाही, हरकत नाही. आता पुढच्या वेळेला पण तुम्ही घेणार आहात ना? हो, हा, मग नो प्रॉब्लेम. मग आणखी काय थांबूया. तुम्हाला? नाही, तुम्हाला जसं वाटेल त्याप्रमाणे. असं काही नाही नाही. नाही सर,
रेकॉर्डिंगला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे ना काही, म्हणून म्हणते नाही, मी. रेकॉर्डिंग पुढच्या वेळेला आपण आता तुम्ही एकदा हातात घेतलेलं आहे सूत्र, तर पुढच्या बरं. वेळेला पण तुम्ही नवमाशाबद्दल सांगणारच आहात ना. हो. हा, मग आता थांबून जाऊ, पुढच्या ह्याच्यात घेते मग. नाही कसं घ्या सर ना तुम्ही? ऐका जसं ना तुमचं. सर, हा. एवढं पूर्ण मॅडम किती वेळ लागेल हे पूर्ण व्हायला? आता एवढं अरे बापरे, पूर्ण होऊ द्या. नाही, पुष्कळ वेळ लागेल मॅडम, पुष्कळ वेळ आहे अजून. अच्छा, मग नाही, अजून मग पुढच्या पुढच्याला. भावगीत. वेळेस घ्यायचं का? ठीक आहे, हा. पुढच्या वेळेस नाही, मग घ्यायचं. पुढच्या. हा, हा, पुढच्या वेळेला हरकत घेते मग बाकी ठीक हरकत काय. नाही, आहे, हरकत नाही. चालेल चालेल. आरामशीर. नो नो प्रॉब्लेम. हा. नो प्रॉब्लेम, असं काही नाही. हा, ठीक आहे सर. थँक्यू येस सर. मॅडम, हो. शुअर. तुम्हाला मग काय. अभिप्राय कोणाला द्यायचा असेल तर अवश्य द्या. मॅडमनी एवढं चांगल्यापैकी सगळं सांगितलेलं आहे, तर त्यांचं कौतुक निश्चित करा. आणि अतिशय सुंदर, अगदी बेसिक ज्याला आपण म्हणतो, होय. की तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्षत्राचं जे गुणधर्म मॅडमनी सांगितले, त्याचे प्रकार सांगितले, ते अवश्य लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आणि अशाच याच्यातून जातक घडला जातो. मग जातकाच्या जीवनावरचा जो अंमल आहे, नक्षत्रांचा, चंद्राचा, ग्रहाचा, हा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्यांनी. अतिशय सुंदर, अतिउत्तम. सर येस धन्यवाद. मॅडम. तुमच्या मॅडम कृपेमुळे झालं सर हे. नाही नाही, असं काही त्याच्यावर नाही. काही परमेश्वरची, नव्हतं. श्रीरामाची कृपा आहे. नाही, आपलं रामाची काही नाही. कृपा तर हाच हो. प्रश्नच नाही, पण तुम्ही हात दिला ना सर, नाही नाही, बस असं काही नाही हो. ते परमेश्वर आहे, महत्वाचं तो आहे सर. तो आपल्या वेळेला उपयोगी पडेल. असं काही नाही, हे परमेश्वराचं हम्म. शास्त्र आहे. आणि आपण सगळे अर्थातच. परमेश्वराची लेकरं आहोत. अगदी अगदी बरोबर आहे सर, 100% बरोबर आहे. आणखी कोणाला हम्म. प्रतिसाद द्यायचा असेल तर एक द्या. सेकंड फक्त मी बोलते सर. बोला खूप बोला बोला. छान झालं. अ, देशमुख मॅडमनी आज नेहमीच्या पायंडापेक्षा वेगळा विषय हाताळला. आणि अ, नक्षत्र नक्षत्र आणि नक्षत्रावरून जातकाचा स्वभाव स्वभाव किंवा व्यक्तिमत्व किंवा त्याला येणारे आजार किंवा इतरही सगळ्या गोष्टी ह्या आपण विशेष करून वर्गामध्ये चर्चा केली जात नाही. पण तुम्ही आज हा वेगळा विषय हाताळून इथे सुद्धा आपण फोकस केला तर आपल्याला एखाद्या जातकाचं व्यक्तिमत्व जास्त सखोलपणे कळू शकतं. हा एक चांगला विचार तुम्ही दिला. आणि शनी या विषयावर हात घातला नाही असं मी म्हणणार. कारण शनीच्या ज्या दोन राशी आहेत, या दोन राशीमध्ये इन्क्लूड झालेल्या अ, नक्षत्रांवर आधारित असणारी व्यक्तिमत्व आज तुम्ही फुलवली. ती अतिशय सुंदर झाली. आणि एक वेगळा विचार आम्हाला दिला की असं सुद्धा आपण विचार करून आपले चिंतनात्मक विचार मांडू शकतो. पुढच्या लेक्चरमध्ये मॅडम तुम्ही शनी आणि शनीच्या वर अभ्यासलेल्या अधिक पत्रिका, जसं आम्ही देवारे सरांचे शनीचं कलाटणी हा विषय हम्म. अभ्यासला होता, तसं हम्म. तसं सुद्धा थोडासा दृष्टिकोन तुमच्याकडून मिळेल अशी अपेक्षा आहे. पण आजचं लेक्चर खूपच चांगलं झालं आणि एक वेगळी दिशा दिली. खूप खूप अभिनंदन मॅडम. नाही, थँक्यू. धन्यवाद मॅडम. तुम्ही जी नक्की सूचना नक्की. केली मी त्याचा नक्कीच विचार करीन. मी त्यानुसार प्रयत्न फार करते. छान, फार छान. इन डिटेल्स मध्ये तुम्ही सगळं वर्णन केलं. आणि त्याची आवश्यकता होती. कारण का की ही गोष्ट प्रत्येकाला कळणं फार अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे लोकांचा अतिशय फायदा होईल. आणि प्राथमिक जे आवश्यकताचं ज्ञान असतं ते तुम्ही आज दिलं आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. आता नाही सर, धन्यवाद नका म्हणू हो सर, तुमची नाही नाही कृपा आहे. नाही नाही, कृपा अशी नाही. कृपा हा परमेश्वराची, शनिदेवाची कृपा आहे. हनुमंताची कृपा आहे आज ते खरंच शनिवारचं. हनुमंताची, शनीची कृपा आहे. सर हो फक्त हो. एकच मला विचारायचं आहे की पुढच्या शनिवारी राखी पौर्णिमा येते, मग आपण हम्म, हम्म. ठेवणार की त्याच्या पुढच्या याला तुम्ही घ्यायचं? जसं सांगाल तसं. तुम्ही नाही तर मग कोणतंही दुसरं, असं काही नाही. तुम्ही तुमच्या हातात ताब्यात दिलेला आहे क्लास. तुम्ही नाही, जे मी पुढच्या करायचं ते. शनिवारी घेईन मी. हो मला मग काही ठीक आहे. प्रॉब्लेम नाहीये. मग पण काय कसं ठीक आहे आहे ना. ना, सणाचा दिवस आहे सर, त्याच्यामुळे आपण महिला वर्ग जरा रेकॉर्डिंग, नाही नाही, गुंतलेला रेकॉर्डिंग असतो. टाकू ना युट्यूबला, रेकॉर्डिंग टाकू, व्हॉट्सअपला बरं बरं पाठवू. सर, मग काय. काय हरकत नाही, काय हरकत नाही तुम्ही सर, चालेल. तुमचं मग काम मी सोडू नका. पुढच्या येस शनिवारी येस. नक्की घेईन. नक्की नक्की. घेईन सर, येस. नक्की घेईन. कुबल मॅडम, हो, समारोप करा. येस. होय होय, करते करते. तसं सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. नमस्ते इथे नमस्ते. सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. आणि देशमुख मॅडम, आता मी काय बोलू? तुम्ही एवढं सांगताना म्हणजे पटपट पटपट माझे जवळजवळ 5-6 पानं, म्हणजे मला इतकं छान वाटलं
की म्हणजे शनी शनी ठीक आहे ना, पण नुसतं शनीचं बाकीचं हे करण्यापेक्षा तुम्ही सुरुवातच इतकी छान केली आणि इन डिटेल म्हणजे त्याच्यातले सगळे नक्षत्र, शिवाय त्या नक्षत्रांची माहिती पण दिली. त्या नक्षत्रांवर म्हणजे वस्तू केव्हा सापडतील, नाही सापडणार, त्यांच्या मेडिकल म्हणजे टर्म्स त्या पण तुम्ही मेन्शन केल्या. त्यानंतर म्हणजे पारिवारिक संबंध पण ह्या लोकांचे कसे असतील ते पण खूप छान सांगितलं. ह्या लोकांनी म्हणजे कुठले कार्य करावं, कुठलं नाही करावं ते पण. आता सगळं नाही सांगत बसत कारण वेळ खूप झाला, पण अतिशय उत्तम, एकाच वाक्यात नाही मला बोलता येणार, पण असम, एक्सलंट, एकदम माइंड ब्लोईंग क्लास झाला आणि खूप खूप थँक्यू छान मॅडम, छान छान. धन्यवाद. आणि आता खूप खूप नेक्स्ट क्लासची धन्यवाद. पण आम्हाला खूप खूप म्हणजे उत्सुकता आहे. तुम्ही निश्चितच छान कराल. मला नाही तर वाटतंय तुमचे 3 क्लास पण होण्याची शक्यता आहे. लेट इट, तुम्ही दिसतंय, जसं पण. तसं हा दिसतंय, कारण हा. विवाहाचा हो, जो शनीचा विषय आहे तो होय एक होय. हम्म. क्लास पूर्ण लागेल नाही त्याच्यासाठी. आणि तुम्ही अभ्यास केलाय ना त्याच्यावर, त्यामुळे असं काही नाही. तुम्हाला जसं लागेल तसं मग पुढे आपण ज्यांना हे करायचं त्यांनी नंबर लावून चालेल घ्या. चालेल पण चालेल, सर अतिशय सर जसं उत्तम, म्हणतील, तुम्ही लोक जसं एकदम, म्हणाल तसं. हो एकदम उत्तमोत्तम क्लास झाला. कारण धन्यवाद नक्षत्रांची धन्यवाद. पण सगळ्यांना खूप छान माहिती डिटेलमध्ये, ते पण हा. खूप जरुरी. थँक्यू सर, थँक्यू. आणि सरांचे तर खूप आभार, कारण नाही, सरांनी सरांचे आपल्याला आभार तर आहेच. सगळ्यांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने म्हणजे हाऊ टू प्रेडिक्ट किंवा प्रेडिक्शन मध्ये काय काय म्हणजे यायला हवं किंवा काय काय घ्यायला हवं. बरोबर आता बरोबर. हे खूप, आता आजचा तुमचा दृष्टिकोन मला खूप आवडला. म्हणजे तुम्ही हे पण म्हणजे इथे नक्षत्रांना हात घातल्यामुळं कसं नक्षत्र पण टोटली कव्हर झाले. म्हणजे मला वाटतं हो. हे जर रेकॉर्डिंग ऐकलं तर कोणाला परत नक्षत्रांसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही. येस येस काय येस, काय करेक्ट. व्हिडिओ काही माझे हॅट्स ऑफ मॅडम, हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ, हॅट्स नाही, ऑफ. धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद, धन्यवाद. शतशः थँक्यू सर, धन्यवाद फार मॅडम. थँक्यू ऑल. फार सुंदर. खूप थँक्यू. आणि खूप तेवढंच छान आता, माहिती मिळाली. हो हो सर हो, सर येस येस रिक्वेस्ट मॅडम, आहे, बोला 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 बोला. रेकॉर्डिंग शेअर करा ना हो सगळ्यांनाच. हो, नक्की देणार, हा नक्की. हा, आता असं कारण आहे लिहून घेणं शक्य नव्हतं, खूप फास्ट होतं आणि हो, अरे ऐका ना ऐकण्याचं पण सर, अरे काम सॉरी होतं. मॅडम, मग एक एक बोलायचं होतं एक ना. एक मिनिट मी ऐका ना सर. मॅडम खूप छान ना, देशमुख मॅडम खूप छान झालं नाही, विवेचन. धन्यवाद धन्यवाद मॅडम, पण मी हळू सांगितलं असतो. तुम्ही नाही नाही बोलायचं चांगलं पण होतं खूप सांगितलं. देशमुख फास्ट होत आहे मॅडम, नाही म्हणून. तुम्ही नाही नाही नक्षत्रांचं मॅडम, पण तुम्ही नोट घेतली बरोबर पुढे. सलग बोलत होता, छान बोललात. नोट घ्या नाही पूर्ण. नाही, मला उलट मध्ये पाणी पिण्याची पण गरज वाटत होती, तरी पण तुम्ही कंटिन्यू सलग पूर्ण केलं. सर, खूप एक खूप मिनिट धन्यवाद ऐका. मॅडम, मॅडम, पुष्कळ खूप कव्हर छान दिलं करायचंय ना लेक्चर. अजून. प्लीज मला पण रेकॉर्डिंग पाहिजे. हो नाही सर. मॅडम, अरे आम्ही एक मिनिट रेकॉर्डिंग ऐका ऐकू. ना. नाही, सर जरूर रेकॉर्डिंग जरूर ऐकू आम्ही व्यवस्थित. जरूर सर जरूर तुम्ही जरूर तुम्ही आहे की. आज फक्त विश्रांती घ्या. नाही नाही, येस. विश्रांती नाही, अजून पुष्कळ राहिलंय मॅडम बोलायचं. नाही नाही, पण आज खूप एक सलग बोललात ना, तर हा हा, आजच्या काय दिवस जरा थोडस हे घ्या. चालायचं आहे, शनिदेवाची कृपा आहे. सर आहे, ऐका, कृपा एक आहे. मिनिट हा. आता, सगळ्यांनी हा. ऐका. सर मी काय म्हणतेय की रेकॉर्डिंग मग मी तुम्हाला तर पाठवणार, डायरेक्ट युट्यूबला पब्लिक करू हो का? हो हो, हा करा करा हा, ठीक करा आहे. करा. म्हणजे सगळ्यांना मिळेल, मग तुम्हाला हो पण हो त्याला हो हो पाठवत हो, बसायला नको. हा नक्की ठीक आहे. नक्की. धन्यवाद कुबल मॅडम, मी आता तेच विचारणार होते तुम्हाला. मग मी हो तेच बोलत होते मध्ये, पण सगळे बर बोलत बर होते ना, बर. मला तेच म्हणायचं, सर प्रत्येकाला कुठं पाठवत बसतील, हा मी हो नाही डायरेक्ट हो हो. युट्यूबवर टाकते. हा अगदी बरोबर, हो, हो. 100% चालेल बरोबर चालेल. आहे मॅम. हा खूप ठीक आहे. मॅडम चांगली पण मला इन्फॉर्मेशन आहे. हा. हा देशमुख छान. मॅडम, खूप छान संकलन. हा, खूप खूप धन्यवाद मॅडम, आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला मॅडम पर्सनल वर टाका मात्र रेकॉर्डिंग. होय होय हो होय. हो, हो ऐका ना, तुम्हाला पर्सनलवर त्याचा फोन टाकते आला आणि बघ नंतर नेमका मला. पब्लिक करते. हा हो, नक्की नक्की. चालेल. हो. फार नाही, सर सुंदर. म्हणतील तसं आणि करा. असं सर मला नाही नाही काही नाही नाही, असं बोलायचंय. काही नाही. असं हा, बोला बोला बोला. सर मला काही बोलायचंय. हा रंजना बेटा. मॅडम, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. एवढं छान नाही, तुम्ही विस्तृत डिस्क्रिप्शन दिलं. मी माझी एक इच्छा आहे किंवा तुम्ही असा माझा आग्रहच समजा, तुमच्याकडे जे डिस्क्रिप्शन आहे किंवा जिथून तुम्ही हे सर्व कलेक्ट केलेलं आहे ते खूप ऑथेंटिक आहे. माझी एक रिक्वेस्ट असेल की 27 नक्षत्र आहेत, तुम्ही 4-4 नक्षत्र करून लेक्चर घ्या ना मॅडम, प्लीज. काही हरकत नाही, घेईल मॅडम, चालेल. हो, मी पण माझी तेच रिक्वेस्ट सांगितलं आहे. आधी सरांनी ते नक्षत्र एग्री सगळे केलं घ्या तर तुम्ही तुम्ही. प्लीज ते घ्या मॅडम. चालेल चालेल, जरूर घेईन मॅडम, आणि मी जरूर आजचा जरूर लेक्चर जरूर. खूपच छान होता. धन्यवाद धन्यवाद. अश्विनी नक्षत्र पासून रेवती पर्यंत तुम्ही लेक्चर घ्या प्लीज. हो, कारण चालेल एवढी चालेल. ऑथेंटिक नॉलेज कुठल्याही एका पुस्तकात नाही आहेत मॅडम. काय मॅडम, मी खूप सारे पुस्तक हे केले, कुठले लेख वाचले आहेत.
कुठले फक्त कात्रड इथे आहे आहेत ना, असं सगळं. ह्या हा ते फक्त एक त्याचं- टॉपिक राहिलाय तुमचा, की हा ह्या नक्षत्राचा अंमल भारताच्या कुठल्या स्टेटवर आहे किंवा विश्वामध्ये कुठल्या देशांवरती ह्या नक्षत्रांचा अंमल आहे, एवढंच फक्त डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये राहिलेलं आहे. नाही मॅडम, मी आता ते आणि शोधीन, कारण मेदिनीचा माझा शोधा अभ्यास शोधा, इतका प्लीज नाहीये. शोधा. प्लस 9चे 9 ग्रह, सूर्याचा XYZ नक्षत्रात काय फल होणार, ह्याची एक एक लाईनीचे पण फल आहेत. फक्त एवढंच राहिलेलं आहे मॅडम. बरं बरं, घेईन मी ते. मेदिनीचं मला शोधावं लागेल मॅडम, मेदिनीचा माझा तितका नाही पण अभ्यास तुम्ही नाहीये. शोधा मॅडम. तुमची ही जो हा शोध आहे ना, तो हा, एक्सिलेंट आहे. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. कुर्मचक्रानुसार थँक्यू. शोधा ते कुर्मचक्राची माहिती असेल तिथे. हा तेच तेच, तसं घेऊनच शोधावं लागेल. धन्यवाद सर, धन्यवाद.